नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स उपस्थित सर्वशील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसे बाल बालिका यांना जय भीम, नमो बुद्धाय. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने रितू बोंबाडे मॅडमना विनंती करते की त्यांनी त्रिसरण घ्यावे. रितू बोंबाडे मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. धन्यवाद मॅडम. गेल्या 3 वर्षापासून अविरत चालू असलेल्या धम्मपद गाथा व कथेचे यशस्वी समारोह नंतर आणि आपल्या उपासक उपासिका यांच्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर तसेच त्यांचे धम्माला जाणून घेण्याचे तळमळ सर्वांना बघत आपण जातक अठ्ठकथा या नवीन व्याख्यान मालिकेद्वारे बुद्धांच्या मूळ पाली भाषेतले उपदेश त्रिपिटक अभ्यासकाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने समजून घेण्याचा उपक्रम चालू केलेला आहे. आजचे व्याख्यान क्रमांक 48 115 नंबरचे अनुनासिक जातक वर्णना आणि 121 नंबरचे फुफ्फुस नाडी जातक वर्णना. आजचे प्रमुख मार्गदर्शक दयानंदजी मिसाळकर सर आहेत. आपल्या कार्यक्रमाला नवीन उपासक उपासिका जॉईन होतात त्यांच्यासाठी हा अल्पासा सरांचा परिचय देते. धम्मसाकरच्या ग्रुप मुंबईचे धम्मपद प्रवचन मालिका व जातक कथाचे प्रमुख मार्गदर्शक दयानंद मिसाळकर सर आहेत. सतत 4 वर्षापासून ही मालिका सुरू आहे. मिसाळकर सर डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्सला कार्यरत होते. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई डिपार्टमेंट ऑफ पाली मधून त्यांनी सरांनी नीट केले आहे. 7 वर्षापासून सर एमएच्या विद्यार्थ्यांना जातक शिकवतात. सख्ख नाख यख्ख सरांचे उत्कृष्ट शैलीमध्ये शिकवतात. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेपर सादर केले आहेत. सरांचा मी इथे परिचय संपवते आणि सरांना विनंती करते की सरांनी आपलं व्याख्यानाची सुरुवात करावी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. अलकाताई फार फार आभारी परिचय दिल्याबद्दल. धम्मसाकरच्या ग्रुपचे पुन्हा आभार. त्यांनी पुन्हा एकदा इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आणि सगळे उपासक उपासिका श्रोते जे नेहमीच म्हणजे वाट बघत असतात प्रत्येक शनिवारचे 8 वाजता, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो, आभार मानतो. आणि आज ज्या 2 जातक आहेत आपल्याकडे, अनुशासिक जातक वर्णना 115 क्रमांकाचा आहे आणि कुसळनाळी जातक वर्णना 121 क्रमांकाचा आहे. हे दोन्ही जातक खूप छोटे आहेत, ठीक आहे. आणि आपल्याला असे अनेक जातक दिसतात जे 1-1.5 पानाचे आहे, पण इतका महत्वाचा तो मेसेज देतात आपल्याला. आणि म्हणजे खूप म्हणजे ते आयुष्यात आपण विसरत नाही असं. आणि आपल्याला माहित आहे की हे ज्या जातकात काही कथानक घडलेलं असतं. म्हणजे एक तर वर्तमान कथेत काही कथानक असते आणि मग ते अतीत कथेमध्ये पण ते कथानक असते आणि दोन्हीची सांगड असते, ते आपण बघितलेलं आहे. असं तर असे गमतीशीर प्रकरण झालेले आहेत या जातकामध्ये दिसतं. म्हणजे बुद्धकालीन घटना ज्या आहेत त्या खूप गमतीशीर आहेत. आणि गमतीशीर म्हणजे जे आपण सर्वसामान्य जसे वागतो, चुका करतो किंवा कामभोगाच्या मागे लागतो, स्वार्थी, द्वेष, भांडणं, या सगळ्या गोष्टी त्या अर्थाने
भिक्खू मध्ये पण कसे वागणं असायचं आणि त्यामुळे कशा समस्या उद्भवायच्या आणि त्यामुळे बुद्धांना अशा व्यक्तीमुळे कसं उपदेश देण्याची संधी मिळायची आणि हे उपदेश आपल्याला रोजच्या जीवनात कसे उपयोगी पडतात आपण नेहमीच त्याचा विचार करत असतो आणि आजच्या दोन्ही कथा नक्कीच तुमच्या दैनंदिन जीवनात एक चांगला मोलाचा अनुभव देतील असं मला वाटतंय. तर पहिली जी अट्टकथा आहे ती आहे अनुशासिक अट्टकथा. सर पीपीटी शेअर करूया ना सोबतच. हो हो हो. अनुशासिक जातक जे आहेत अनुशासिक म्हणजे अनुशासन आहे ना, अनुशासन देणारा अनुशासिक म्हणजे नियम सांगणारा, हे करा हे करू नका असं जे सांगणार आहे ना त्या अर्थानं अनुशासिक. तर अनुशासिक मध्ये असं आहे की एक जो एक भिक्खुनी जी असते ती एक श्रीमंत घरातली एक स्त्री असते नंतर भिक्खुनी बनलेली असते आणि ती अशा ठिकाणी पिंडपातासाठी जाते की तिकडे तिला भरपूर काही खाया प्यायला मिळेल, तिच्या जिभेला जे काही रसनेला जे आवडतंय ना ती लोकांना सांगायची पण आणि त्या गल्लीतले लोक तिला खूप म्हणजे सेवा करायचे, तिला उत्तमोत्तम भोजन द्यायचे. मात्र ती जी आहे ती इतर भिक्खुनींना सांगायचे अरे त्या गल्लीत जाऊ नका बरं, तिकडे घोडा आहे, मारका घोडा आहे, मारका हत्ती आहे, कुत्रे आहेत तिकडे, त्या गल्लीमध्ये जाऊ नका. आणि ते स्वतः मात्र जायची कोणाला न कळत. आणि एक दिवस म्हणजे कधी कधी तर भांडं फुटतं त्या अर्थाने. एक दिवस काय होतं की तिचा म्हणजे ऍक्सिडेंट होतो आणि पाय फ्रॅक्चर होतो तिचा आणि नंतर मग ते सगळे लोक कसं तरी ते हाड जुळवतात आणि हे प्रकरण जेव्हा बुद्धाकडे जात आहे, अरे हीच सांगते की त्या गल्लीत जाऊ नका आणि ही स्वतः तिकडे जात होती, हे नंतर जेव्हा कळतंय बुद्धाला आणि भिक्खू सांगाला तेव्हा बुद्ध म्हणतात की हिने आताच नाही पूर्वजन्मी सुद्धा तिने असंच केलेलं आहे आणि आपला जीव गमावलेला आहे. तर अशी ती अट्टकथा आहे, गमतीशीर आहे, आपण त्याच्यावर थोडस चर्चा पण करू. तर याने मनुसास्तीति इदं सत्ता जेतवने विहरंतु एकं अनुशासिकं भिक्खूनी आरब्ध कथेसी. तर ठीक आहे, आपल्याला म्हणजे हे तर माहित आहे ना की भिक्खुनी संघ नंतर तयार झाला, याच्या आधी भरपूर चर्चा झालेली त्याचे कथानकानं किंवा धम्मपदाच्या पण याच्यात त्याचे संदर्भ आलेले. महाप्रजापती गौतमी कशी म्हणजे बुद्धाकडे प्रवज्जित होण्यासाठी गेली, पुढे काय काय घडलं ते आपण आधी बघितलेलं आहे. मग नंतर काय काय झालं जेव्हा भिक्खुनी संघ तयार झाला आणि आपल्याला तर माहित आहे की थेरी कथा ज्या आहेत आहे ना किंवा थेरी गाथा ज्या आहेत ती थेरीचं खूप चांगलं वर्णन आपल्याला दिसतंय. त्यांच्या जीवनात किती संकट आलेले ते आपल्याला दिसतंय आणि म्हणजे पटाचारा असेल, किस्सा गौतमी असेल किंवा अशा अनेक नावं आहेत तुम्हाला माहिती आहे कारण त्याच्यावर कथा झालेल्या आहेत धम्मपदामध्ये आणि जातकामध्ये पण येत आहे. तर हे चित्र तर आपल्याला दिसतंय, पण असे अनेक प्रसंग तयार झालेले आहेत म्हणजे उद्भवलेले आहेत महिलांना प्रवज्जित केल्यानंतर. अशी काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या या जातकाच्या निमित्तानं आपल्याला त्याच्यावर चर्चा करायला संधी मिळते. विनयपिटक अट्टकथा ज्या आहेत त्या भिक्खुनीचे जे विनय आहेत त्यात तुम्हाला भरपूर वाचायला मिळेल की म्हणजे काय काय अडचणी आल्या आणि बुद्धांना कसे कसे विनय तयार करायला लागले ते तुम्हाला विनयपिटक अट्टकथामध्ये मिळते. पण जातक अट्टकथामध्ये सुद्धा आपल्याला असे काही संदर्भ मिळतात. त्यातला हा एक संदर्भ आहे की इतकं सरळ सूट नव्हतं की लगे बुद्ध त्यांना मना करत होते आणि मग आनंद थेरांनी त्यांना खूप विनंती केली आणि मग त्यांनी नाही तर बुद्ध घेणारच नव्हते, असं काही नाही आहे. तर काही कंडिशनवर त्यांना घेतलेलं आहे. मग पुढे आपल्याला माहित आहे की उपलवांना जे आहे तिला पण कसा त्रास झाला किंवा बाकी भिक्खुनींना कसा त्रास झाला हे अनेक अट्टकथामध्ये आपण बघितलेलं आहे. आता ही भिक्खुनी जी आहे ही काय ही अनुशासिक आहे, जी म्हणजे लोकांना नियम सांगणारी किंवा लोकांना सांगणारी हे करा हे करू नका अशी भिक्खुनीच्या संदर्भातली ही कथा आहे. नेक्स्ट
सा किर म्हणजे ती, सा म्हणजे जेव्हा असते ना, सा शब्द असला तर हे फेमिनाईन आहे, म्हणजे स्त्रियांसाठी स्त्रीलिंगीसाठी सा वापरला जात, ठीक आहे. आणि पुरुष असला तर सो शब्द वापरला जातो. हे जस्ट जे नवीन लोक असतील त्यांना सांगतो मी. सा किर म्हणजे आता सुरुवातीला काय आलं, एका भिक्कुनी संबंधी, अनुशासिक भिक्कुनी संबंधी ती कथा सांगत आहे. ती भिक्कुनी सा किर सावथी वासिनी, ती श्रावस्तीची राहणारी एका कुलधीता, एका श्रीमंत कुळातली ती भिक्कुनी होती. पपज्जित्वा उपसंपन्न काल तो पठाय समन धम्मे अन अनुयुक्ता आमिष गिद्दा होत्वा. तर तिने प्रवज्जित झाली, ती श्रीमंत घरची श्रावस्तीतली ती स्त्री होती, ती भिक्कुनी प्रवज्जित होऊन भिक्कुनी तर झाली, पण तिला काय होतंय, अननुयुक्ता, ठीक आहे. पण ती श्रमण धम्म जो आहे ते त्यात तिला इंटरेस्ट नव्हता. ती कशी म्हणजे कशासाठी प्रवृत्ती झाली ते याच्यात आलेलं नाही. पण आपल्याला माहिती आहे की अनेक भिक्कुनी जे आहेत त्या म्हणजे मान सन्मान मिळतो, फुकट खायला मिळतंय, आराम मिळतो, लोक पाया पडतात, आराम करायचा मेडिटेशन मध्ये, असे म्हणजे काही स्वार्थासाठी पण अनेक भिक्खू आणि भिक्कुनी आलेले ते आपण बघितलं. त्यातलीच ही आलेली आहे. ती ही कशी होती, आमिष गिद्धा, म्हणजे भोजनासाठी खूप जास्त ती आसक्त होती, तृष्णा युक्त होती, ती आमिष गिद्धा होत्वा. यथन अय्या भिक्कुनियो न गच्छन्ति, त्यामुळे ती आहे ना इतर भिक्कुनी सोबत जात नव्हती. ता दिसे नगरस, त्याच नगरात एक देशे पिंडाय चरती, ती काय करायची, सगळ्या भिक्कुनी सोबत न राहता एकटीच त्या प्रदेशातल्या एका भागात ती जायची. तसा मनुष्य म्हणजे तिथले जे मनुष्य होते त्या गल्लीतले किंवा त्या एरियामधले, पनीत पिंडपातन देंती, पनीत म्हणजे खूप सुमधुर स्वादिष्ट पिंडपात देंती. तर ते लोक आहे ना, ही जेव्हा एकटीच भिक्कुनी त्या बाजूला जायची ना त्या दिशेला, तर तिला खूप उत्कृष्ट स्वादिष्ट भोजनाचा पिंडपात ते करायचे. नेक्स्ट, सा रसतन्नाय पज्जित्वा, है ना, किती मस्त शब्द आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, सा म्हणजे ती, ठीक आहे. रस तन्नाय, आपली रसना जी आहे ना, जिवेच्या तन्नामुळे, तृष्णेमुळे आहे ना, म्हणजे भोजनाच्या तृष्णेमुळे बाधित होऊन, पज्जित्वा बाधित होऊन, सचे इमस्मिन पदेसे, जर सचे म्हणजे इफ, जर इमस्मिन पदेसे या प्रदेशात, अय्यापि भिक्कुनियो पिंडाय चरिसंती, जर या प्रदेशात इतर भिक्कुनी जर पिंडपातासाठी फिरल्या, मह्यं लाभो परिहायसती, तर म्हणजे जर मी या म्हणजे मला तृष्णा निर्माण झाली आणि मी त्या गल्लीत जाते, त्या प्रदेशात जाते, जर इतर भिक्कुनींना जर कळलं की अरे इकडे तर खूप चांगलं भोजन मिळत आहे, तर मी जे आता एकटीच जे हिस्सेदार आहे, तर ते लोक आले तर माझा लाभ सत्कार काय होईल, परिहायसती, तो निघून जाईल, कमी होईल. त्या अर्थाने तिला भीती होते. यथा एतं पदेशं, तेव्हा या प्रदेशात, अय्या न आगच्छति, दुसरे येऊ नये, एवं मया कातुं वट्टति ती चिंतेत्वा, म्हणजे इतर भिक्कुनी त्या प्रदेशात येऊ नये तर मी काय करायला पाहिजे असा विचार करून, चिंतेत्वा म्हणजे विचार करून, भिक्खून उपसंयंगत्वा, है ना, मग ते भिक्कुनी जवळ जाऊन, अय्ये, हे आर्य म्हणजे भिक्कुनीला अय्ये म्हणतात ना, अय्या अय्ये म्हणतात, अनेक वचन अय्ये. असुक ठानो ठाणे, चंडो हत्ती, चंडो अस्सो, चंडो मेंढो, चंडो कुक्कुरो चरती, सपरिसय ठान मा तत्थपिंडाय चरिताती भिक्कुनियो अनुशासती. आता बरेच जे नवीन लोक असतील ज्याला पाली बद्दल जास्त कळत नाही, तरी ते समजू शकतात की असुक ठाणे म्हणजे त्या प्रदेशात, म्हणजे ही ज्या प्रदेशात फिरत होती त्या प्रदेशात काय आहे, चंडो हत्ती म्हणजे रागट हत्ती आहे, चंडो अस्सो है ना, अस्सो म्हणजे अश्व म्हणजे हत्ती, घोडा, चंडो मेंढो है ना, मेंढक जे आहे ना, इडका, चंडो इडका आहे, चंडो कुक्कुरो म्हणजे कोंबडी पण, कोंबडा जो आहे रागट कोंबडा, मागे पळणारा चावणारा,
सपरिसय ठाण कुकुर सॉरी कुकुर म्हणजे कुत्रा सॉरी कुकुट म्हणजे कोंबडा, इथे कुकुर आहे म्हणून कुत्रा. तर म्हणजे त्या ती त्या भिक्खुनींना सांगते अरे त्या त्या प्रदेशात जाऊ नका, कारण तिथे म्हणजे तापट स्वभावाचा हत्ती, घोडा, येडका आणि कुत्रा आहे. तर सपरिसय ठाण मा तथ पिंडाय चरिताती भिक्कुनियो अनुशासती. तेव्हा भिक्कुनीला तिने सांगितलं की त्या ठिकाणी जाऊ नका, कारण असे असे हे रागट किंवा तापट स्वभावाचे प्राणी आहेत ज्याच्यामुळे तुमची हानी होऊ शकते. आणि असा तिने आदेशच दिला. ठीक आहे, पुढे. तसा वचनं श्रुत्वा, तिचे ते वचन ऐकून एका भिक्खुनीपी तंग पदेसं गिवं परिवर्तिता न ओलोकेसी. त्यामुळं कोणत्याही भिक्खुनीनं त्या प्रदेशात जाण्याचं धाडस केलं नाही किंवा तिकडे मानच वळवले नाही, म्हणजे त्या प्रदेशात जायचंच नाही असं ठरवलं, कारण मीने असं असं भय दाखवलं होतं. तसा एकस्मिन दिवसे, तेव्हा एका दिवशी तस्मिन पदेसे त्या प्रदेशात पिंडायं चरंती या म्हणजे पिंडपातासाठी जात असताना वेगेनकं गेहं पवी संतिया चंडो मेंढको पहरित्वा उरुठिक भिंदी. त्यावेळेस आहे ना एका मोठ्या एडक्याने नाही ना, ते चंडो एडको वगैरे तर होतेच, पण त्या एडक्यानं काय करा एकदा वेगात येऊन आहे ना तिला छातीला जोरदार धडक दिली या भिक्खुनीच्या. आणि ती एकटीच होती ना तिकडे, बाकी भिक्खुनी नव्हत्या. मनुष्या वेगेनं उपधावित्वा, तेव्हा सगळे आजूबाजूचे लोक जे आहे ना वेगेनं तिच्या म्हणजे वेगाने त्वरित तिच्या जवळ धावून तिच्या जवळ जाऊन द्विधा भिन्न उरुठिक एक तो बंधित्वा. द्विधा है ना म्हणजे दोन, भिन्न म्हणजे तुटलेले, उरुठिकं एक तो बंधित्वा म्हणजे ते जे हाड मोडलेलं होतं ना, तर ते लोक पळत पळत आले आणि जे फ्रॅक्चर झालं होतं ना ते हाड कसे तरी एकत्र बांधून तंग भिक्कुनी मंचे आदाय भिक्कुनो उपसयं नैसू. तर ती अशी घटना घडल्यामुळे काय झालं की तिला फ्रॅक्चर झालं, म्हणून लोकांनी कसं तरी तिला तिचे हाड जोडले आणि तिला कशाला आणलं, मंचे आदाय, एका पलंगावर आहे ना एका खाटेवर तिला झोपून ती खाटे सहित तिला कुठे आणलं, भिक्कुनो उपसय भिक्कुनीचं म्हणजे विहारात आणलंय थोडक्यात. नेक्स्ट. ते दिसला एडका, चित्र खूप चांगले आहेत बघा. थँक्यू नलिनी मॅडम, नैना मॅडम. तर हे सगळे जे आपल्याला चित्र दिसतात ना, हे स्केचेस आहे किंवा स्टोरीज आहे, या ऑलरेडी बाहेरच्या देशातल्या लोकांनी सगळ्या जातकाचा किंवा धम्मपद कथाचा खूप अभ्यास केलेला आहे आणि लोकांना कसं सोप्या तऱ्हेनं कळेल त्यासाठी त्यांनी मोठमोठे स्केचेस किंवा चित्र तयार केलेले आहे. म्हणजे लोक परदेशातले किती पुढे आहेत आणि लोकांना धम्म सांगण्यासाठी किती छान प्रयत्न करतात आणि कधीपासून करतात ते, म्हणजे आतापासून नाही फार आधीपासून करतो. आणि आपण त्यांच्या मेहरबानीनं, त्यांच्या कृपेनं त्यांचे जे फोटो आहे, त्यांच्या ज्या इमेजेस आहेत ते आपण आपल्या धम्म साकाच्याच्या लोकांसाठी आपण ते उपलब्ध करतो, म्हणून त्यांचे खूप खूप म्हणजे आपण आभार मानायला पाहिजे. आणि किती सुंदर आहे बघा, सगळे लोक आहे, काही भिक्खुनी आहे आणि ही पाय फ्रॅक्चर होऊन तिच्या बँडेज बांधलेला आहे, तिच्या पायाला एक लाकूड लावलेलं आहे. त्यावेळेस म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, की फर्स्ट एड कसं करायचं किंवा हाड कसे जोडायचे किंवा वैद्यकीय उपचार कसे करायचे आहे ना, ऑपरेशन किंवा पोटदुखी असेल किंवा वेगवेगळे आजार आहेत त्यावेळेस काय लोक उपचार करायचे, तो पण एक अभ्यासाचा विषय आहे, म्हणून मी त्याच्यावर थोडस थांबलो. भिक्खुनियो अयं अय्या भिक्खुनियो अनुशासित्वा सयं तस्मी पदेसे चरंती उरुठिक भिंदापेत्वा आगताती परिहासं अकंसू. आता कसं आहे ना, हिचं पितळ उघडं पडलं ना आणि हाड मोडून बसली ती आणि विहारात, तर सगळ्या ज्या भिक्खुनी आहे ना तिची टिंगल करत होते किंवा तिचं मजाक करत होते की ही भिक्खुनी तर आपल्याला सांगत होते की त्या प्रदेशात जाऊ नका असं ती चंड कुकर वगैरे आहे, आणि ही स्वतःच तिकडे जात होती. ताय कथकारण न चिरसेव भिक्खू संगे पाकटन अहोसी है ना.
तर थोड्याच दिवसात तिचं पितळ जे आहे ते उघडलं. तर म्हणजे सगळे तिचं हसं झालं होतं या सगळ्या गोष्टीमुळे. अथ एक दिवस धम्मसभाय भिक्खू आऊसो असुका अनुशासिका भिक्खुनी अयं अनुशासित्वात् स्वयं तस्मै पदेसे चरमान चंडेन मेंढकेन उरुं हिंदपेसीति तसा अगुण कथं कथेसु. हे जर वाक्य तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला ना किती सुंदर पाली कळेल बघा. अथ एक दिवस, तेव्हा एका दिवशी, धम्मसभाय धम्मसभेत भिक्खू है ना. आता भिक्खू बघा, भिक्खूची कोणती वेलांटी दुसरी आहे की नाही, ठीक आहे ना. तर दुसरी वेलांटी म्हणजे अनेक वचन असतंय, लक्षात ठेवा. आणि पहिली वेलांटी असेल, उकार उकार म्हणतो, वेलांटी नाही उकार. पहिला उकार असेल तर एक भिक्खू असतो आणि दुसरा उकार असला तर अनेक भिक्खू असतात. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता एक दिवस धम्मसभा आहे, धम्मसभेत एक दिवस धम्मसभेत भिक्खू म्हणजे चर्चा करत होते, म्हणत होते काय, आऊसो आयुष्यमान असुका अनुशासिका, एक अनुशासिका भिक्खूनी अय्यंग अनुशासित्वास म्हणजे दुसऱ्यांना उपदेश देत होती किंवा सांगत होती की असं करू नका म्हणून, स्वयं स्वतः तस्मै पदेसे चरमाना, त्या प्रदेशात पिंडपात करताना फिरताना चंडेन मेंढकेन, एका उग्र एडक्याकडून उरुंग भिंदापेसी, आपलं हाड तोडून घेतलं. ती तसा अगुण कथन कथेसु, गुण कथन अगुण कथन आहे ना, म्हणजे दुर्गुण. तिचे दुर्गुणावर चर्चा करणं सुरू झाली होती भिक्खूची आपल्या धम्मसभेत. म्हणजे कसं आहे ना, बुद्ध येण्याच्या आधी हे भिक्खू आपसात अनेक काही घडामोडी घडल्या की त्याच्यावर चर्चा करायची. तर हे प्रकरण ताजं होतं. तर ते भिक्खूने दुसऱ्याला काही सांगत होते, स्वतः काही केलं आणि त्याचे परिणाम कसे झाले त्याच्यावर ते चर्चा करत असताना मग बुद्धाची एंट्री व्हायची. मग बुद्ध म्हणायचे काय काय चर्चा चालू आहे, असं झालं. बुद्ध त्याच्यावर आपल्या कॉमेंट करायच्या. आता इथं सत्ता आगंत्वा म्हणजे आता शास्त्राने तेथे येऊन, त्या धम्मसभेत येऊन, काय नु अथंग भिक्कवे, काय भिक्खूनो इतरही कथाय सन्निसिन्नाती पुच्छिता, तुमच्या काय चर्चा चालू आहे असे विचारून, पुच्छित्वा म्हणजे विचारून, इमाय नामाती, तर म्हणजे त्यांनी सांगितलं की असं झालं म्हणजे अशी आमच्या चर्चा चालू आहे त्या भिक्खुनीच्या संदर्भात. मग बुद्ध म्हणतात न भिक्कवे इदानेव, भिक्खूनो आत्ताच नाही, पुब्बे पेसा पूर्वी सुद्धा अये अनुशासती एव स्वयं पनत वत्तती निच्च कालं दुःखम एवं अनुभवती वत्वा अतितं आहारी. तर हे याच जन्मात नाही, पूर्वजन्मी सुद्धा आपलं म्हणजे दुःख ती म्हणजे तिने भोगलेलं आहे, सतत ती दुःख भोगत आहे त्या अर्थाने. नेक्स्ट आता आपण अतीत कथावर जातोय. आता इथे अतीत कथामध्ये दिसतं की काही पक्षी एका झाडावर बसलेले आहेत आणि ही पक्षिणी जी आहे ही वेगळ्या याच्यावर दिसते माहिती ना, म्हणजे चार चौघात न राहणारी पक्षी आहे. जसे ती भिक्खुनी चार चौघात न राहणारी होती, तसंच पक्षी किंवा काही स्वभावाच्या व्यक्ती पण आपल्याला अशा दिसतात. अतिते वाराणसी ब्रह्मदत्ते रज्जंकारेंतो बोधिसत्तो अरण्ये सकुन योनिय निपत्तित्वा वयपत्तो सकुन जेठको भूत्वा अनेक सकुन सहस परिवारो हिमवंतं पाविसी. ठीक आहे, म्हणजे अतिते वाराणसी आहे ब्रह्मदत्ते रज्जंकारेंतो. जेव्हा फार पूर्वी ब्रह्मदत्त राजा राज्य करत असताना बोधिसत्व अरण्यात सकुन म्हणजे पक्षी, सकुन योनियं निबत्तित्वा म्हणजे पक्षी योनीत जन्म घेऊन, वयपत्तो वय झाल्यावर म्हणजे एक तरुण झाल्यावर, सकुन जेठ्ठको हुत्वा त्या सकुन जे पक्ष्यांचा जो समूह होता त्यात तो नेता बनला, समूहाचा ग्रुप लीडर बनला. हुत्वा म्हणजे होऊन अनेक सकुन सपरिवारो, अनेक हजारो पक्ष्यांच्या सोबत हिमवंतं पाविसी, हिमालयात ते गेले, प्रवेश केला. हिमवंत प्रदेश आहे ना, म्हणजे हिमालयात प्रवेश केला. तस तत्थं वसन काले म्हणजे तेव्हा जेव्हा हिमालयात ते राहत होते, एका
चंड सकुनिका. तर ही एक चंड सकुनिका आहे ना, म्हणजे या सगळ्यांच्या स्वभावाच्या विपरीत राहणारी, त्यांच्याच परिवारातली, बोधिसत्वाच्या पक्ष्यांच्या परिवारातली एक रागट स्वभावाची जी पक्षिणी होती. महावत्त निबंग गंत्वा गोचरं गन्नती. तर एक मोठं एक नगर होतं, मोठं एक मोठं शहर होतं. ती तिकडे आहे ना जाऊन, गोचर म्हणजे अन्न जे आहे, भोजन आहे, गन्नाती म्हणजे घेत होती, तिकडे जाऊन ती चरत होती असं सांगतात ते. पुढे नाही अधिक एक, हा सा तत्थ सकटेही पतिताने म्हणजे लभित्वा यदा येत, नाही आधीच नाही, नाही हा बरोबर आहे. सा तत्थ सकटेही पतितानि विहि मुग्ग बीज आदीनि लभित्वा यथा इदानी इमं पदेशं अये सकुना न आगच्छन्ति तथा करी सामेती. ठीक आहे, चिंतित्वा म्हणजे तिकडं आहे ना खूप चांगलं, म्हणजे काय व्हायचं की ते जे नगर आहे तिकडं अनेक रथ, बैलगाड्या, मालगाड्या जायच्या का नाही, धान्याच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या धान्याच्या, या म्हणजे शहरात आवक जावक असायची. तर रस्त्यावर काय व्हायचं की त्या गाड्या जाताना, मोठमोठ्या गाड्या जाताना त्याचे काही काही दाणे खाली पडायचे ना, तर हिला खायला खूप मिळायचं या पक्षी, चंड पक्षी सकुनिकेला. त्यामुळं तिची खूप म्हणजे मजा होती, चांगलं चांगलं खायला मिळत आहे. तर तिला वाटलं की बाकी पक्षी या बाजूला यायला नाही पाहिजे ना, त्या स्त्रीसारखंच, त्या भिक्खुनी सारखंच, म्हणजे तशी स्टोरी आहे ही. म्हणून ती विचार करायला लागली, चिंतेत्वा, विचार करून सकुन संगस वादन देती, आपल्या सगळ्या इतर पक्ष्यांना सांगितलं तिने, उपदेश द्यायला लागली. वत्तनी महामग्गो, जे महामार्ग जो आहे ना, नाम सपट्टी भयो. तर तिकडे आहे ना खूप भय आहे, मोठमोठ्या गाड्या तिथून जातात, म्हणजे काय ना, एखादी गाडी अंगावरूनही जाऊ शकते. तर ते आहे हत्ती, अस्सा आतयो आहे ना, हत्ती, घोडे वगैरे, च एव चंड गोन युक्त यान आदीनी च संचरती. काय सांगितलं त्यांनी, चंड गोन म्हणजे चंड बैल सुद्धा, आणि बैलगाड्या सुद्धा, म्हणजे असतात ना मोठमोठ्या बैलगाड्या, त्या पण तिथून वेगानं धावत असतात. च संचरंती म्हणजे संचार करतात. सहसा उपत्ती तुमची न सकता होती न पथ्थ गवती. तर त्यांनी अनिता पगारेंनी हात वर केलाय. आपण प्रश्न उत्तर काय असेल तर सगळ्यात शेवटी बघणार आहे. ठीक आहे. सकुन संगो तसा अनुशासिका तेवंग नामंग आकाशे. तर थोडक्यात त्या पक्षीनी इतर पक्ष्यांना जे सांगितलं की तिकडे जाऊ नका, गाड्या आहेत, बैल आहेत, हत्ती वगैरे जे आहेत, हत्ती घोडे तिकडून धावत असतात, तर तुम्ही तिकडे जाऊ नका, तुम्हाला गाडी खाली येण्याची किंवा मृत्यूचं भय असं ते तिला सांगतात. नेक्स्ट, म्हणून तिचं नाव, त्या पक्षाचं पण नाव अनुशासिका झालं. सा एक दिवस. आता काय झालं, सा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, सा म्हणजे ती एक दिवस वत्तनी महामध्ये चरंती. तर एकदा ती अशीच एकटीच तिकडे त्या महामार्गावर चरत असताना अति महावेगेनं आगच्छन्तस् यानस् सद्दं सुत्वा. तर ते यान म्हणजे गाडी ना, एक जोर म्हणजे वेगात एक गाडी येताना तिला दिसली. सुत्वा निवत्तिता ओलोकेता दुरे तावाती चरती एव अथनं यानं वात वेगेनं सिगमेवं संपापुनी सा उठ्ठांतु ना सक्की चक्केन द्विधा छिंदित्वा कथा. आता काय झालं ना, एक गाडी तिकडून येत होती आणि ही रस्त्यावर ते दाणे टिपत होती, आणि हिने तिकडे बघितलं ती गाडी यायला अजून वेळ आहे, पण तिला आहे ना गाडीचा वेगचं ज्ञान नाही झालं, कारण ती कशात आसक्त झाली होती, ते दाणे टिपण्यात हे झालं की मी थोडं खाते, अजून गाडी दूर आहे, थोडं खाते, गाडी दूर आहे, असं करा. पण ती गाडी एवढ्या वेगात आलं, ते याने एवढ्या वेगात आलं, तर ते जवळ आलं ना, तर हिला उडता नाही आलं, कारण ती त्यात आसक्त होऊन बाजूला नाही होऊ शकली. आधीच जर ती गाडी जाऊ दिली असती तिने, तर आरामशीर पुन्हा खाऊ शकली असती. पण ती जी आसक्ती, ती तृष्णा आहे, त्याच्यामुळं ती काय झाली, सा उठ्ठांतु आसक्ती, ती उठू शकली नाही, उडू शकली नाही. मग काय झालं, चक्केनं, त्या चाकानं, त्या यानाच्या चाकानं, द्विधा, दोन भागात तिचे तुकडे झाले. ठीक आहे.
बघा मस्त बैलगाडी दाखवली आणि आधीच दाखवलं बघा, बैलगाडी दाखवते आणि बैलगाडी जवळ आली तरी तो पक्षी काही हटत नाही आहे, असं सुंदर चित्र रेखाटले काय. नेक्स्ट. सकुन जेठको. आता इथे एक महत्वाचं वाक्य मला आवडलं, ते तुम्हाला सांगतो नंतर. सकुन जेठको सकुने समानेंतो तं अदिस्वा अनुशासिका न दिसती उपधारे तन्नंती आह. आता सकुन जेठको कोण आहे? बोधिसत्व आहे ना. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की सकुन जेठको म्हणजे जो नेता आहे, त्या टीम लीडर जो आहे तो बोधिसत्व आहे. आणि म्हणजे रोज हे पक्षी काय करतात की सकाळी बाहेर जातात ना चरायला आणि संध्याकाळी परत येतात. तर परत येताना ते सगळे बराबर आहे का नाही हे मोजल्या जायचं, असं पक्षी जीवनात आपल्याला दिसतंय. आणि बोधिसत्व असल्यामुळे ही वॉज व्हेरी केअरफुल. आपल्या टीम, आपल्या सदस्य, आपल्या टीमचे जे सदस्य आहेत त्यांच्याबद्दल ते खूप म्हणजे खूप केअरिंग होते ते. म्हणजे आपल्याला अनेक जातकामध्ये ते दिसलेलं आहे. आणि त्यांनी नेहमीच आपल्या सोबत जे कोणी असतील त्यांनी सल्ला दिलेला आहे, त्यांना वाचवलेलं आहे, त्यांचं कल्याण चिंतित केलेलं आहे. आणि इथे म्हणून समानेंतो तंग अदिस्वा, जेव्हा त्या पक्ष्यांची तो गणना करत होता, सगळ्या पक्ष्यांना तो बघत होता, तेव्हा ती पक्षिणी जी आहे ही चंडिका ती त्याला दिसली नाही. अनुशासिका न दिसती. अरे ती अनुशासिका दिसत नाहीये. उपधारेता नंती आह, कुठे आहे ते दिसत नाही. तर सकुना उपधारेंता तंग म्हणजे त्याला तिला शोधा म्हणून असं हे सांगितलं. तर सकुना म्हणजे सगळे पक्षी काय केले, उपधारेंता म्हणजे तिला शोधत शोधत तंग महामग्गे द्विधा छिन्नं दिसवा सकुन जेठकस आरोचिन्सू. तर मग त्यांनी बघितलं की ते पक्षी दोन भागात म्हणजे मेलेले आहे महामार्गावर. आणि मग त्यांनी येऊन रिपोर्ट केला आपल्या टीम लीडरला म्हणजे बोधिसत्वाला. सकुन जेठको. तेव्हा सकुन जेठक म्हणजे बोधिसत्वानं काय म्हटलं, सा अय्या सकुनिका वारेत्वा स्वयं तथचरमान द्विधा छिन्नाती वत्वा इमं गाथा आह. तर ती गाथा म्हणजे सोपीच आहे ती गाथा. काय गाथा म्हटली बघू आपण. या मनुसा फती स्वयं लोलुपचारिणे सायं विपक्षिका सेती हत्ता चक्केनं साहसिकाती. म्हणजे जे लोकांना शासन करणारे, लोकांना आदेश देणारे, लोकांना उपदेश देणारे, पण स्वतः कशी खूप लालची होती है ना, खूप तृष्णायुक्त होती, अशी ती पक्षिणी सायं विपक्षिका सेती. आणि ती म्हणजे दोन भागात ती विभागला गेली. हत्ता चक्केनं साहसिकाती. तर म्हणजे चाकाच्या हाती घालून चाकाच्या खाली येऊन ती दोन भागात विभाजित झाली किंवा मृत्यू पावली, दोन तुकडे पडले, असं ती गाथा म्हटल्या गेलेली आहे. नेक्स्ट. तथा याय मनुसा तेदी यकारो पद संधिकारो. तर हे जे आहे हे याला जास्त हे करायची गरज नाहीये. हे त्यांनी जे हे जे अर्थ सांगितलेले आहे की हत्ता चक्केना म्हणजे काय, सायं विपक्षिका काय, लोलुपचारिणी म्हणजे काय, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर म्हणजे दुसऱ्यांना जो उपदेश देणारी स्वतःच्या तृष्णेमुळे, स्वतःच्या लालचीपणामुळे ती गाडीच्या खाली येऊन दोन भागात पडली, असं त्यांनी गाथीचा अर्थ सांगताना ते सांगितलं. हेच आहे. नेक्स्ट. सत्था इमं धम्मदेसनं आहारित्वा जातकं समोदानेसी. अशा प्रकारे शास्त्राने ही कथा सांगितली, अतीत कथा. आता जी पचुपन्न कथा जी आहे, वर्तमान कथामध्ये काय घडलं होतं, एक भिक्खुनी जी आहे ती म्हणजे एका प्रदेशात जात होती. तिथे त्याला खूप म्हणजे काही काही चांगलं स्वादिष्ट भोजन मिळत होतं. ते इतरांना मिळू नये म्हणून तिने असं बाकी भिक्खुनींना सांगितलं की इकडे तुम्ही जाऊ नका, इकडे म्हणजे राकट ताकट उग्र जे घोडा आहे, हत्ती आहे, कुत्रा आहे, इडका आहे, तिकडे जाऊ नका. पण ती स्वतः तिकडे जात होती कारण तिला स्वादिष्ट भोजन मिळत होतं. आणि एक दिवस एका एडक्याने तिला मारलं आणि फ्रॅक्चर केलं तिला. आणि मग लोकांनी तिचं विहारात आणून सोडलं खाटेवर. असं ते आपण पचुपन्न मध्ये बघितलंय ना. तेच मग नंतर बुद्धाने अतीत कथा सांगितली या पक्षाची की ही जी पक्षिणी ही सुद्धा
पूर्वी महामार्गावर दाणे टिपायची आणि बाकीच्यांना सांगायचं तिकडे जाऊ नका, म्हणजे हत्ती घोडे किंवा गाड्या असतात वेगवान येतात, आपण दुसऱ्याला उपदेश देऊन स्वतःच जात होते. तर या दोन्ही कथा म्हणजे बुद्धाने ही कथा का सांगितली भिक्खू संघाला, तर त्याचं ते हे आहे जातकं समुधानीसी, या दोन्ही कथांची सांगड त्यांनी घातली. तदा अनुशासिका सकुनिका अयं अनुशासिका भिक्खुनी अहुसी. त्यावेळेसची म्हणजे ती पक्षिणी जी होती अनुशासिका, म्हणजे सगळ्यांना सांगणारे की तिकडे जाऊ नका, हीच भिक्खुनी आहे. म्हणजे पूर्वजन्मी सुद्धा हिने असंच केलेलं आहे. आणि सकुन जेठकोपन अहम एव अहोसी, आणि या सकुनाचा जो नेता जो होता, प्रमुख जो होता, तो मी होतो असं. तर आपल्याला कथेत त्या बुद्ध घोषाने आधीच सांगितलं की बोधिसत्व सकुन जेठिका झाला, पण तो क्लायमॅक्स असतो. कारण बुद्ध जेव्हा गोष्ट सांगायचे दोन्ही कथाची सांगड घालायचे तेव्हा ते एकदम क्लायमॅक्स मध्ये सांगायचं की तो पक्षी जो आहे किंवा ती पक्षीनी ती ही भिक्खुनी होती, तो तपस्वी किंवा तो राजा मी होतो, किंवा आनंद थेर होते, सारीपुत्र थेर होते. तर तो एक क्लायमॅक्स असायचा त्यावेळेस, आणि इथे आधीच सांगितल्यामुळे तो क्लायमॅक्स थोडासा संपतो आणि आपल्याला सवय पण झालेली आहे जातकाची की हा पॅटर्न आपल्याला माहिती आहे. तर अशी ही खूप सुंदर कथा आहे. आता आपण जसं 2-4 मिनिटं त्याच्यावर चर्चा करू की काय तुमच्या आजूबाजूला, तुमच्या नातेवाईकात, मित्र परिवारात आहे ना, कुटुंबात किंवा ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये असे काही लोक आहे का की ते मलाच पाहिजे, इतरांना मिळायला नाही पाहिजे. मला पाहिजे तोपर्यंत आपण समजू शकतो, पण इतरांना का नाही मिळायला पाहिजे, है ना, हे कोणतं तर्कसंगत आहे. ठीक आहे, थोडं म्हणजे खरं म्हटलं तर आजच्या दोन्ही कथा याच्यावरच आहेत, मैत्री भावावरच आहे की तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना तुम्ही किती, म्हणजे ते खरंच तुम्ही मित्र मानता त्यांना का मैत्रिणी मानता का, तुम्ही कसे वागता, तुम्ही किती स्वार्थीपणानं वागत आहे. आता ही भिक्खुनी किती स्वार्थीपणानं वागत होती, ठीक आहे, ती पक्षीनी पण किती स्वार्थीपणानं वागत होती. चांगलं चांगलं जिकडं असं होत आहे, म्हणजे भिक्खू संघात आताही होत आहे, जे म्हणजे जे मॅच्युअर्ड नाहीये किंवा जे धम्मात नाहीये त्यांच्याबद्दल सांगतो मी. आणि आपल्या मनुष्य लोकात आपले जे उपासक उपासिका किंवा गृहस्थी लोक आहेत त्यांच्यातही होत आहे. जिकडे काही फायदा असेल, काही चांगला बेनिफिट असेल, चांगला इन्व्हेस्टमेंटचा बेनिफिट असेल, किंवा लग्न कार्य किंवा व्यवसाय, नोकरी, मला नोकरी मिळायला पाहिजे, इतरांना नाही मिळायला पाहिजे, किंवा सांगणार नाही, शेअर करणार नाही, अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. आणि त्या अर्थानं मला ही आत्मकथा सांगायची खूप म्हणजे तीव्र इच्छा होती. तुम्ही खूप जवळून बघितलं असेल असे लोक, आणि आपले बऱ्याच वेळा चर्चा पण होते, म्हणजे आपले विद्यार्थी किंवा बाकी मित्र परिवार जे आहे अशा लोकांबद्दल चर्चा पण होत असते की अरे त्याने मला सांगितलं नाही, अरे त्यानं तर, म्हणजे असे अनेक लोक असतात, आपण त्यांना आपल्याला काहीतरी नवीन मिळालं ना तर आपण त्याला सांगतो अरे तिथे असं आहे, असं करायला पाहिजे, हो मी आधीच जाऊन आलो, हो मी आधीच करून बसलोय, हो मी आधीच केलंय. म्हणजे अरे केलं ठीक आहे, पण तू दुसऱ्याला का नाही सांगितलं. मला कळलं आज, तू 15 दिवसापूर्वीच ते करून बसलाय, तर तुझं कर्तव्य होतं मला सांगायचं. तर अशा अनेक लोक जे आहेत ते लोलू आहे किंवा काय म्हणतात खूप तृष्णायुक्त असतात. ते कधीच कल्याण मित्र नसतात, स्वतःच्या ताटावरच ओढायचा प्रयत्न करतात. हा एक भाग आहे त्यांचा स्वार्थीपणाचा. आणि दुसरा भाग म्हणजे द्वेष, मत्सर मुळे ते इतरांना मिळून न देण्याचाही प्रयत्न करतात. म्हणजे स्वतःचं पोट भरलं ना तर इतरांना तर पोट भरू द्या ना, ठीक आहे, पण ते म्हणजे दुधारी, म्हणजे स्वतःचा स्वार्थपणा आणि दुसऱ्याचा द्वेष, या दोन्ही आपल्याला अशा स्वभावाचे व्यक्ती आपल्या आजूबाजूला खूप ठिकाणी दिसतात. तर बुद्धाने जे अनेक प्रकारच्या कथा सांगितल्यात, गल्पयतेमध्ये अनेक स्वभावाचे लोक सांगितले, तर हेच तर आपल्याला शिकायचं आहे की सांगायला कथा खूप छोटी आहे किंवा त्या भिक्खुनी बद्दल वाटतं ते 2500 वर्षापूर्वीच, पण तसं नाहीये. अशा स्वभावाच्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. म्हणून आपलं नेहमीच आपण कोणत्या गोष्टीला महत्व देतो, काय याच्यात काही उपयोग आपल्याला या जातक अर्थकथेतून आपण काही शिकू शकतो का, आणि जर आपण शिकू शकलो
तर नक्कीच म्हणजे या कथा सांगण्याचं किंवा धम्मसाकाच्या या मंचावर आपण जे काही सांगितलं ते 4 लोकांपर्यंत पोहोचलं, त्याचं समाधान पोचपावती नक्कीच मिळेल. तर अशी अट्टकथा आहे. त्याच्यावर आपण शेवटी जर काही प्रश्न उत्तर असेल तर आपण नंतर बघणारच आहे. दुसरी अट्टकथा जी आहे, एका वेळेस 2 घेत आहे आपण कारण छोटे छोटे आहेत. कुसनाळी जातक वर्णन आहे, ही 121 क्रमांकाची आहे. कुसनाळी जातक जे आहे ही पण खूप सुंदर जे जातक आहे हे याच्यामध्ये अनाथ पिंडक आपली एक कथा होऊन गेलेली आहे. मी सांगतो तुम्हाला. कुसनाळी जातकामध्ये काय आहे की एक जो मित्र असतो अनाथ पिंडकाचा, ते सोबत शिकलेले आहेत. म्हणजे बघा, तू म्हणजे अनाथ पिंडक तर श्रेष्ठी होतेच, म्हणजे श्रीमंत होतेच, त्याच्या सोबत शिकलेला तो एक मित्र होता. पण तो खूप म्हणजे पुढे त्याचं नशीब खूप पालटलं, त्याला म्हणजे खूप दारिद्र्याचे दिवस निघाले आणि म्हणजे त्याचे सगळे सगळे संपत्ती नष्ट झाली आणि तो रस्त्यावर आला. आणि हे मग नंतर तो अनाथ पिंडकाकडे आला की माझी परिस्थिती अशी खराब झालेली आहे. आणि नंतर मग अनाथ पिंडकाने त्याला आपल्याकडे ठेवलं होतं. ठीक आहे. आणि पुढे काय झालं ते मी तुम्हाला अट्टकथेत सांगेल. म्हणजे आधीच्या अट्टकथा होऊन गेलेली आहे, लभाने सरांनी ती घेतलेली आहे. आणि त्याचं नाव जे आहे काळकन्नी जातक, जे 83 नंबरचं आहे. ते पण मी तुम्हाला सांगतो की ही दोन्ही कथा ज्या आहेत एकाच व्यक्तीच्या संदर्भात आहे आणि अनाथ पिंडकच्या मित्राच्या संदर्भात आहे. तर किती मैत्री कशी ठेवावी हे दोन्ही कथेमधून खूप प्रकर्षानं म्हणजे आपल्याला जाणवत आहे. जर तुम्ही दोन्ही कथा एकत्र वाचल्या तर फारच चांगला. मी तर सांगणारच आहे तसं, पण तुम्ही ते युट्यूबवर लबाने सरांचा व्हिडिओ पण ऐकू शकता. त्याच्यावर बरीच चर्चा झाली होती आणि त्याच संदर्भात ही कथा आहे. तर सगळे अनाथ पिंडकाचे मित्र म्हणायचे, अरे याला कशाला ठेवलं घरात, हा काही कामाचा नाही आहे, हा दळबद्री आहे, असं त्याला खूप काय सांगायचे. आणि हे म्हणायचे की नाही, अनाथ पिंडक म्हणजे की नाही, माझा मित्र आहे, तो गरीब असेल, दरिद्री असेल, कैसा असो, पण तो माझा मित्र आहे आणि त्याच्यामुळे माझा फायदा पण झालेला आहे, ते त्यांनी आधी सांगितलंच होतं. तर जेव्हा ही गोष्ट म्हणजे मैत्रीवर चर्चा चालू आहे, अनाथ पिंडक आपल्या मित्राला बिलकुल सोडत नाहीये. म्हणजे तो करोडपती असून सुद्धा आणि तो दरिद्री असून सुद्धा, पण त्याला कपाळाकरंट आपण म्हणतो अनलकी जे म्हणतो ना, ते त्याला असं म्हटलं जायचं त्या मित्राला. हा पण त्याला म्हणायचा, पण त्यांची मैत्री खातर काही पण बोलायचे एकमेकाला ते. तर नेहमीच अनाथ पिंडकानं त्यांना धरून ठेवलं त्या मित्राला. आणि त्या संदर्भात बुद्ध स्वतः म्हणजे एंट्री करतात किंवा त्याच्याबद्दल सांगतात. तर अतीत कथामध्ये म्हणजे कुसनाळी जी आहे ना, कुस म्हणजे गवत आहे ना, गवतासारखा एक वेगळं साधन आहे, मोठं गवताचं आहे, त्याच्यावर राहणारी देवता. तर त्याच्याबद्दल आपण कथा आले की सांगतोच मी. तर त्या देवतेनं एका मोठ्या देवतेला कशी मदत केली आणि मैत्री कशी महत्वाची आहे ते आपण बघणार आहोत. आणि ही कथा तुमची मैत्री भावना जागवेल, मैत्री भावना वृद्धिंगत करेल, वाढीस लावेल, असं माझी इच्छा आहे. म्हणजे जर ती मन लावून ऐकलं तर. असो, आपण जाऊ पुढे पीपीटी बघत. आपल्याला माहित आहे की कोणत्याही जातकाच्या सुरुवातीला खरे सरीखोती असा शब्द येतो. तर आपल्याला एकदम त्याचा अर्थ कळत नाही, आहे ना. पण पुढे जेव्हा आपण कथा वाचत जातो तेव्हा मग आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळतो आणि पूर्ण कथा लक्षात राहते. म्हणजे वर्तमान कथा आणि पच्युतन कथा. इदं सत्ता जेतवने विहरंतो अनाथ पिंडक नित्यं आरभतेसी. तर हे जे उपदेश दिलेला आहे या जातकामध्ये, हा जेतवन मध्ये विहार करत असताना बुद्धाने अनाथ पिंडकाचा जो मित्र आहे त्याला उद्देशून किंवा त्याच्या संदर्भात ही कथा सांगितलेली आहे. बघा, ही साधी गोष्ट नाही आहे. बुद्ध अनाथ पिंडकाच्या मित्रावर बोलतात, साधी गोष्ट नाही आहे. अनाथ पिंडिकस ही मित्त सुहज ज्ञाती बंधवा एक तो होतवा महासेठी अयंतया जाती गोत्त धन
आदिही नेव सदिसो न उत्तरीतरो कस्मा येते न सद्दिंग संथव करोसी मा करोही ती पुनम पुनम निवारेसु. आता ही जी आत्मकथा जी आहे मी तुम्हाला म्हणजे पुढे सांगतोच आहे. तर हा दरिद्री जो मित्र होता काळकन्नी जातकात त्याचा सविस्तर वर्णन आलेला आहे. तर हा जो मित्र होता तुम्हाला सांगितलं की तो खूप दरिद्री असल्यामुळे त्याला काहीच म्हणजे जास्त बोलता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं आणि तो फार हुशार पण नव्हता. दोन्ही गोष्टी आहेत. तर त्या काळकन्नी जातकात असं सांगितलेलं आहे की तो त्याला सांगेल ते काम तो करायचा, असं निर्बुद्ध सारखा किंवा कमी म्हणजे चलाक असा तो होता. आणि एकदा अनाथपिंडकाला म्हणजे अनाथपिंडक सृष्टीला बाहेर गावी काही जायचं होतं, सगळ्या सोबत गेला असेल तो सगळ्या कुटुंबासोबत आणि याच्या भरोशावर पूर्ण घर त्यांनी सोडलं होतं याच्या. आणि ते गेले तर गावात म्हणजे जे चोर जे असतात ना ते म्हणजे दबा धरून बसतात, सगळ्या बातम्या काढत असतात, रेकी करत असतात की कोण गावी चाललंय, कोण लग्नाला चाललंय है ना. दरोडे टाकायच्या आधी ते सगळे सर्वे करून घेतात आणि बरोबर मग सगळे लोक 2-3 दिवसासाठी गेले की कुलप तोडतात. हे गावोगावी आपण बघतो आहे ना. आता पण असंच होत आहे. एकाच मोहल्ल्यातले 3-4 घरं फोडल्या जातात कारण त्यांनी ऑलरेडी फिरलेले असतात आणि त्यांना कळलेलं असतं की आजूबाजूच्या विचारतात हे कुठे गेले, याचं काय झालं असं. तर अशीच रिकी अनाथपिंडकाच्या वेळेसही केली होती. अनाथपिंडक सृष्टी तर बाहेर गेलाय आता त्याच्या सगळ्या लोकांसोबत. मग आता घरी तर कोण नसेल असं समजून ते सगळे दरोडेखोर आहे ना, म्हणजे सोटा काय त्यांचे जे हत्यारं काही असतील ना, काड्या सोटे वगैरे घेऊन ते त्या याच्यावर दरोडा टाकायला आले. पण हा जो मित्र जो होता तो भले चालाक नसेल पण तो सरळ सरळ मार्गी होता आणि विश्वासू होता. त्याला माहित आहे की आपला अनाथपिंडकाने आपल्याला आश्रय दिलेला आहे संकट समय, म्हणून तो आहे ना रात्रभर झोपत नाही. काही दरोडा पडला तर आणि तेव्हा जेव्हा जेव्हा त्याला कळतंय की दरोडेखोर आले तर जे नोकर चाकर आहे म्हणतात अरे धनुष्य आणा, अरे काठ्या आणा, अरे हे करा, जोरजोरानं ओरडतो. मग ते चोरांना वाटतं, दरोडेखोरांना अरे आम्हाला तर वाटलं घरात कोण नाही, इथे तर भरपूर लोक आहेत. आणि ते तसेच म्हणजे जोरजोरानं ओरडल्यामुळे मग आजूबाजूचे लोक जागे होतात ना. तर यांच्या हातात जर चाबूक काठ्या दिसल्या तर लोक तर पकडते नाही ना. तर हे लोक असेच चाबूक सोटे टाकून टोपले टाकून तसेच पळाले. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा अनाथपिंडक आले त्यांना कळलं आणि त्याचं खूप कौतुक केलं आणि सगळ्या भिक्खू सभेतही चर्चा झाली. तर बुद्धांनी त्याचं खूप कौतुक केलेलं आहे. लबाने सरांची ती कथा काळकन्नी जरूर ऐका तुम्ही. पुढे काय झालं, बुद्धाने काय अतीत कथा सांगितली. तर तोच जो मित्र आहे त्याचेच पुढचा भाग जो आहे तो या कथेत आहे. तर त्याचे जे याच्यात काय दिलेलं आहे की त्याचेच नातेवाईक जे आहे, अनाथपिंडकाचे नातेवाईक आहे ना, ते त्याला म्हणायचे की हा जो तुझा मित्र आहे हा तुझ्या जातीचा नाही आहे ना, तुझ्या बरोबरीचा नाही है ना, त्याच्याजवळ तुझ्यासारखं धनधान्य नाही आहे, नाही तुझा पेक्षा वरचढ बी नाही आणि म्हणजे कुठेच बरोबरी करणारा नाही. तर कसमा येते ना सत्ती संथव करोसी, तर तू याच्यासोबत का राहतो, याच्यासोबत का मैत्री करतो. मा करो ही, मा म्हणजे ना, ठीक आहे, नको नको करू ती पुन्हा पुन्हा निवारेसू. आणि त्याचे जे नातेवाईक वगैरे जे आहेत ते त्यांना नेहमी नेहमी सांगायचे की याच्यासोबत मैत्री ठेवू नको, याला बाजूला कर, कारण तुझ्या कोणतेच बरोबरी तो करू शकत नाही. ठीक आहे. बघा म्हणजे अनाथपिंडकाच्या वेळेस लोक कसे विचार करायचे, जे आता पण करतात. नेक्स्ट. अनाथपिंडकोपा मात्र अनाथपिंडक काय करायचा, मित्त संतव नाम हीन हीनहीपि समेहीपि अतिरेकेपि कर्तव्य येवाती तेसं वचन अग्रहेत्वा भोगगाम गच्छन्तोत कुटुंब रक्षकं कत्वा अगमासेती सप्तं काळकन्नी वक्तुस्मी उत्तन एवं वेदितव्य. तर मी तुम्हाला सांगितलं ना, तर अनाथपिंडकाने स्पष्ट सांगितलं की जेव्हा मित्रासोबत राहायचं तर तो हीन आहे का बरोबरीचा आहे का खूप श्रीमंत आहे
हे बघायचं नसतं. या मित्राने मी बाहेर गावाला गेला ना, भोग गामं गच्छन्तो आहे ना, मी बाहेर गावाला काही कामासाठी जाताना तन कुटुंबक रक्षकं कत्वा, माझ्या कुटुंबाचं रक्षण करून अगमासीती सप्पं काळकन्नी वतू, आणि ती काळकन्नीची कथा पुन्हा त्यांनी सांगितली. कुणी नाथपिंडकानं ती त्यांनी माझं संपत्ती वाचवलेली आहे. पुढे इथं पण अनाथ पिंडकानं अत्तनो घरे पवतिया आरोचित असताय सत्था गहपती मित्तो नाम खुदको नथी मित्त धम्मं रक्षितु समत्थ भाव वेत्थं पमानं मित्तो नाम अत्तरा समोपी हिनोपी सेठोपी गहे तपो. तर यांनी आहे ना म्हणजे बुद्धाकडे तो गेला. ठीक आहे, हे सगळे लोक नेहमी नेहमी असे म्हणत होते ना, म्हणून तो बुद्धाकडे गेला. तेव्हा बुद्ध म्हणाले की हा म्हणजे जो बुद्ध त्याला सांगतात की जेव्हा मैत्री भाव जेव्हा असतो की नाही, तेव्हा नीच उच्च असं काही नसतंय. ठीक आहे, आणि पूर्वी सुद्धा असं उच्च नीच असं काही नसताना एक नीच कुळातील देवतेनं एका उच्च कुळातल्या देवतेचं विमान कसं वाचवलं, अकॉमोडेशन जे आहे गृह घर कसं वाचवलं, त्या संदर्भात ही कथा त्यांनी सांगितलेली आहे. ठीक आहे, तर म्हणजे बुद्ध सुद्धा मैत्री भावावर किती म्हणजे अनाथपिंडकाचं समर्थन करतात आणि अनाथपिंडकाला ती कथा सांगतात ते आपल्याला दिसतंय. काय कथा आहे ती बघू आपण. छोटी कथा आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू. मैत्री हा विषय आहे या कथेचा. नेक्स्ट. अतिते वाराणसी है ब्रह्मदत्ते रज्जन कारेंतो बोधिसत्व रयम उयाने कुसनाळी कच्छे देवता हुत्वा निभती. पूर्वी ब्रह्मदत्त राज्य करत असताना बोधिसत्व च्या उद्यानामध्ये रयो उयाने म्हणजे राजाच्या उद्यानात कुसनाळी गच्छे देवता हुत्वा निभती. तो कुसनाळी नावाचं जे झाड होतं म्हणजे ते छोटं झाड आहे, त्याच्यावरची ती देवता म्हणून उत्पन्न झाली. आपल्याला म्हणजे आधी सांगितलेलं आहे की वृक्ष देवता जे म्हटलं गेलेलं आहे ना, तर वृक्षावर राहणारा देवता. ठीक आहे, आपण याच्यावर आधी अशी पण चर्चा झालेली आहे की देवता सगळ्या समान नसतात. जसे मनुष्य समान नसतात ना, तसे देवता पण समान नसतात. म्हणजे मी जातीनं नाही सांगत, त्याच्या प्रभावानं किंवा याच्यामुळे आकाराने. तर ही आता इथं बोधिसत्व आहे ना, ही छोटी देवता म्हणून उत्पन्न झालेली आहे. ठीक आहे, त्याचं झाडही छोटं, त्याला विमान म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, त्या झाडावर राहणाऱ्या देवता म्हणजे वृक्ष देवता. तस्मी एवाच उयाने, तेव्हा त्याच उयानात मंगलशीलन निसाय उजगत खंदो परिमंडल साख वीट संपन्नो रय्यो संतिका लद्ध समानो रुच मंगल रुखो अथी. त्याच उद्यानामध्ये परिमंडल साख, साख आहे ना, शाखा जे म्हणतो ना आपण, अनेक अनेक फांद्या आणि अनेक पानं असलेले एक संपन्न वृक्ष होता. त्याला म्हटलेलं आहे रुच मंगल वृक्ष. म्हणजे खूप सुंदर आणि खूप पाना भरदार असा तो वृक्ष होता तिथे. म्हणजे आता तिथे मुखपोबी तिपी उच्चती तस्मी एको महे सखो देव राजा निपत्ती. त्या वृक्षावर, त्या मंगल वृक्षावर किंवा ते अतिभव्य जे वृक्ष होता त्याच्यावर एका देवतेने जन्म घेतला. म्हणजे आता ते झाड ते वृक्ष त्या देवतेचं निवासस्थान आहे. ठीक आहे, आणि ते मोठं आहे कारण ती देवता, याच्यात काय सांगितलं, महेश यखो देवराजा आहे ना, फार मोठा देवता त्याच्यावर उत्पन्न झाली. बोधिसत्वस्य तेन सद्धी मित्त संथवो अहोसी. त्यावेळेस ही छोटी देवता जी आहे बोधिसत्व कुसनाळी देवता, त्या रुच वृक्षावरच्या देवतेशी त्यांची मैत्री झाली. नेक्स्ट. तदा राजा एकस्मिन एक थंबके पासादे वसती तस सो थंबो चदी. आता त्या राजाचा जो प्रासाद होता म्हणजे जो महाल होता जो होता ना, तर तो एक
मोठा जो त्याचा जो आधार होता त्या महालाचा, तो एक मोठा स्तंभ होता. म्हणजे एक मोठा भव्य अशा वृक्षाच्या स्तंभावर म्हणजे मेन त्याचा जो आधार सपोर्ट होता त्याच्यावर त्याचा प्रासाद जो आहे महाल बनलेला होता. आणि तो हालणं सुरू झाला होता. तो जो खांब आहे ना, म्हणजे बरेच दिवस झाले असते त्याला, म्हणून तो हालत होता. अतस्स चलित भावं रय्यो आरुचेसु. तर म्हणजे खांब हलतो हे राजाच्या लक्षात आलं आणि त्याने राजा वड्डकी पक्कू स्थापितवा. राजाच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी वड्डकी म्हणजे सुतार, कार्पेंटर, राजा वड्डकी पक्कू स्थापितवा म्हणजे त्या सुताराला बोलवून ताता मम एकत एक थंब कस मंगल पासादस थंबो चलितो एकं सारथ स्तंभ आहारित्वा तं निश्चलम करोता ती आह. तर हा माझा जो खांब आहे, जो मुख्य जो खांब आहे तो हालत आहे, तर तू असं कर की आता याच्या जागी आपल्याला दुसरा स्तंभ लावायचा आहे. ते साधू देवाती रयो वचनं संपत्ती चित्वा. तेव्हा ते त्या वड्डकी आणि त्याच्या टीमने म्हटलं की ठीक आहे, आम्ही हे करतो. आणि ते शोधत शोधत रुखं परियेसमाना अयथं अदिस्वा. तर त्यांनी जे सुटेबल, जे सुयोग्य, जे खांब त्यांना बनवायचा आहे असं खूप वृक्षाचे त्यांनी सर्वे केला. अनेक ठिकाणी त्यांनी शोधलं, पण त्यांना अदिस्वा, त्यांना ते तसं दिसलं नाही जसं पाहिजे तसं. उयानं पविसित्वा. तेव्हा ते राजाच्या उद्यानात प्रवेश करून तं मुखक रुखं दिसवा. तेव्हा त्यांना हा वृक्ष जो आहे ना, वृक्ष जो आहे ना, जो डेरेदार वृक्ष होता तो दिसला. आणि त्यांना माहित आहे की राजा या वृक्षाला खूप मानतो, म्हणून त्याला मंगल वृक्ष म्हटलेलं आहे. आपल्याला ही पण परंपरा दिसते की काही झाडाला हात लावायचा नाही, काही प्राण्याला मारायचं नाही, अशा अनेक कथामधून आपल्याला दिसतो. तर हे खूप इंटरेस्टिंग असते. असं म्हणजे पर्यावरणाचं पण होतं किंवा म्हणजे काहींना शरण किंवा संरक्षण देण्याची पण प्रथा आपल्याला अनेक कथामधून आपल्याला दिसते. तर हे झाड आहे ना, यांनी फक्त बघितलं आणि राजाजवळ जाऊन रयो संतिकं गंत्वा, राजाजवळ जाऊन की ताता दिठ्ठो गो तदा अनुच्छविको रुखोती. तर ते राजाने त्यांना जेव्हा परत आल्यावर विचारले, काय तुम्हाला असं वृक्ष सापडलाय का या महालासाठी? तर ते म्हणाले की ताता दिठ्ठो गो तदा अनुच्छविको रुखोती ते दिठ्ठो देव अपिच तं छिंदितू न विसहामाती आहसू. तर ते म्हणतात आम्हाला असा एक वृक्ष दिसलेला आहे, पण तो आम्ही तोडू शकत नाही. मग की कारण ती कोणत्या कारणामुळे? मह्यं हि अयथं वृक्षं अपसंता उयानं पविसिंहं तत्रपि ठपेत्वा मंगल वृक्षं अय्यं न पस्साव. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही अनेक ठिकाणी तसा वृक्ष शोधला, पण ते आम्हाला सापडला नाही, पण तुमच्या उद्यानात तो वृक्ष सापडला. इति नंग मंगल वृक्षताय छिदिंतु न विसहा माती. पण मात्र आम्ही ते तोडण्याचं साहस करू शकलो नाही. पुढे ते साधू देवातीर गच्छतं तं छिदिता पासादं थिरं करोथ मयं अय्यं मंगल वृक्षं करी सामाती. तर राजाने काय म्हटलं की जा आणि तो वृक्ष तोडा, मी आता नवीन मंगल वृक्ष ठेवी. ठीक आहे. तर असं होऊ शकतं, म्हणजे काही ठिकाणी असं आलेलं आहे की एखादा चांगला वृक्ष असला की त्याची पूजा करायची पद्धत आहे. आताही आपण बऱ्याच गावात इकडे तिकडे बघितलं ना, एक मोठं झाड असतंय, त्याला मग शेंदूर घासून किंवा तिथे दगड ठेवून त्याची पूजा करायची पण पद्धत आहे. तर ते साधूती बलिकम्मं गहेत्वा उयानं गत्वा स्वे क्षिती सामाती रुखस बलिकम्मं गत्वा निखम्मिंसु. तर त्यांनी काय केलं की तिथे म्हणजे बळी कर्म करायचं आहे. त्यांनी त्या वृक्षाची वृक्ष म्हणजे तोडायच्या आधी त्याची पूजा करायची असते. मंगल वृक्ष आहे म्हणून बळी कर्म करायचं असतंय. म्हणजे बळी कर्म म्हणजे एक तर प्राण्याचं बलिदान द्यायचं असतं त्याला, आहुती, किंवा मग भोजन दान पण करायचं असतं त्या अर्थाने. वृक्ष म्हणजे त्यांनी वृक्ष देवतेला तं कारणं न्यात्वा. तेव्हा वृक्ष देवतेला, कोणत्या मंगल वृक्षावर राहणाऱ्या देवतेला लक्षात आलं की आता हे वृक्ष तोडणार आहेत. ठीक आहे.
स्वे मह्यम विमान नासे संती, ते उद्या ते माझं हे जे विमान आहे म्हणजे हे झाड जे आहे हे तोडणार आहे, नष्ट करणार आहे. दारके गहेत्वा कुही गमी सामेती गंतव्य ठाण अपसंती पुस्तके गिवाय गहेत्वा परोदी. तर ती म्हणजे त्या वृक्ष देवतेला खूप चिंता लागली आपल्या पुत्रांना घेऊन. ती म्हणजे खूप काळजी करायला लागली की आता मी कुठे जावं. ठीक आहे. आणि मला नवीन वृक्षाकडे जायचं असेल तर ते योग्य म्हणजे त्याला सुटेबल तर मिळायला पाहिजे ना. तर ते अपसंती म्हणजे ते न दिसल्यामुळे ती आहे ना ती रडणं सुरू केलं त्या देवतेला. बघा, वृक्ष देवतेनं रडणं सुरू केलं. नेक्स्ट. तसा संदिठ्ठ संभता रुक्ष देवता आगंत्वा की एतंती पुच्छविता तम कारणं सुत्वा संयमपी वड्डकीन पट्टिकम उपायानं अपसंतियो तम परिसज्जित्वा रोदिंतु आरंभीसु. ठीक आहे. तर म्हणजे तो जो वड्डकी येऊन ते सगळं हे करणार आहे, तर त्यासाठी मी काय करू शकेल असं ते विचार करायला लागला. नेक्स्ट. म्हणजे बाकी देवता जे आहेत ना त्याचे जे साथी आहेत ते त्यांना पण म्हणजे काही उपाय सुचार नाही लागला की आता काय करणार. उद्या तो वड्डकी येणार आहे आणि हा वृक्ष नष्ट करणार आहे. ती ही महादेवता जी आहे ती रडत आहे, त्यामुळे बाकी पण देवता रडायला लागल्या किंवा रडवेल्या झाल्या. असं तस्मी समय त्यावेळेस बोधिसत्व त्यावेळेस बोधिसत्व रुक्ष देवतन पस्सीसामी ती. तेव्हा हे सगळे रडणाऱ्या देवता किंवा सगळं प्रकरण ते बघून बोधिसत्व जे आहे कुसनाळी देवता आहे ना तिथे ते जाऊन तत्थ गंत्वा तेथे जाऊन तम कारणं सुत्वा ते कारण जाणून ऐकून म्हणजे त्यांनी पण विचारलं का रडत आहे का झालं. तर त्यांनी सांगितलं असं असं झालेलं आहे. हो तू मा चिंतयित, तेव्हा तुम्ही काळजी करू नका. मा म्हणजे ना सांगितलं नाही. अहं वृक्षं छिंदितु न दसामी, मी हा वृक्ष तोडू देणार नाही. स्वे वड्डकीनं आगत काले मम कारणं पश्यताति ता देवता सम्मसासेत्वा पुनदिवसेन वड्डकेन आगत वेलाय कंकटक वेसं गहेत्वा वड्डकीनं पुरतो गत्वा मूलरुक्षं मूलंतरं पविसित्वा तन्न रुक्षे रुखं सुशिरव्यां कत्वा रुखं मज्जेन अभिउरित्वा गंधम खंदमथकेन निखमित्वा सिसन कंपय म्हणून निपज्जे. आता मी तुम्हाला त्याचा फक्त तुम्हाला मी फक्त त्याचा अर्थच सांगतो फक्त. याच्यात कंकटक वेसंग असा शब्द आलेला आहे. कंकटक म्हणजे सरडा, ठीक आहे ना, लिझर्ड. ठीक आहे. तर जेव्हा यांनी काय केलं बोधिसत्वाने, अहं वृक्षं छिंदितो न दसामे, मी हा वृक्ष तोडू देणार नाही म्हणून तर काय केलं, वड्डकीनं आगत वेलाय, जेव्हा वड्डकीचे येण्याची वेळ होती त्यावेळेस कंकटक वेसंग हेत्वा, ती वृक्ष देवता जी आहे बोधिसत्व कुसनाळी देवता या सरड्याच्या रूपात येऊन वड्डकीनं पुरतो गंतवा, वड्डकीच्या समोर म्हणजे त्या कार्पेंटरच्या समोर येऊन मंगल वृक्षस मुलांतरं पविसिता तंग वृक्षं सुशिरं वियांग कत्वा वृक्ष मज्जेन अभिरुहित्वा खंदमथकेन निखमित्वा शेषं खप्पय मानून निपज्जे. तर त्या सरड्याने काय केलं, आता सरडा असं म्हणजे एक बोधिसत्व, त्यांनी काय केलं, तो जो वृक्ष आहे म्हणजे सरड्याच्या रूपात आला आणि तो वृक्ष अनेक ठिकाणी त्याने पोकळ करून टाकला, पोकरला तो. ठीक आहे. आणि जेव्हा तो वड्डकी आला, त्याची टीम आली, तेव्हा एका छिद्रातून त्यांना आपलं तोंड बाहेर काढलं कुणी, या सरड्याने म्हणजेच बोधिसत्वाने. म्हणजे त्याला मुद्दाम तोंड बाहेर काढलं त्यांना दिसेल असं. तर तो वड्डकी हुशार आहे, त्याने बघितलं अरे या वृक्षामध्ये तो सरडा राहतो, म्हणजे हा वृक्ष कसा असेल, पोकळ असेल. पण त्यांना खात्री करण्यासाठी काय केलं, नेक्स्ट या तुम्ही, नेक्स्ट पीपीटी, महावड्डकी तन कंकटं दिसवा, त्या महासुताराने त्या कंकटाला बघून वृक्ष हत्तेनं पहरित्वा, त्या वृक्षाला आहे ना सगळ्या बाजूने त्याने असे थोपटून बघितलं, वाजून बघितलं. सुशिर रिखो एसो निसारो, हा जो
हा तर याला भरपूर म्हणजे पोकळ झालेला आहे, हा वृक्ष आहे, निस्सार आहे, याच्यात काही सारच उरलं नाहीये. म्हणजे जे मजबूती पाहिजे राजाचा पॅलेस उचलणारा, तर हा पण महावृक्ष म्हणून आपण इथे आलो, पण हा तर खूपच पोकळ वृक्ष आहे. असं हियो अनुपधारित्वाव बली कम्मं करिमाती एक घनं महारुखं गरहित्वा पक्कामे. आणि त्यांनी काय केलं की या वृक्षाला आपण आता तोडू शकत नाही असं म्हणून ते परत आले. रुख देवता बोधिसत्तं निसाय विमानस सामिनी जाता. नेक्स्ट. तथा पटिसंथार अथाय संदिग्ध संबता बहुदेवता सन्निपतीसु. तर काय झालं की हे जे हे सुतार आणि त्याची टीम जी आहे, या सरड्याला बघून त्या झाडाला थोपटोपून त्यांनी बघितलं आणि ते परत गेले. आणि मग ही वृक्ष देवता तर त्याच्यावर थांबलीच होती. आणि मग सगळ्या देवता म्हणजे हे सगळे लोक वृक्षांना कापता जेव्हा परत गेले, तर सगळ्या देवता एकत्र जमा झाल्या. आणि तेव्हा ही वृक्ष देवता काय म्हणाली, विमानं मे लद्धंती तुठ्ठ चित्ता. म्हणजे तिचं विमान तिला परत मिळालं, म्हणजे जे निघून जाणार होतं ते मिळालं. त्यामुळं तुठ्ठ चित्त, संतुष्ट चित्ताने तासन देवतांना म्हणजे त्या देवतांच्या मध्ये अनेक देवता जमा झाल्या होत्या ना, त्यांचे जे मित्र परिवार किंवा त्यांच्या जातकुळातल्या. बोधिसत्वस्स गुणं कथयमाना. बोधिसत्वाचे गुण सांगून हो देवता म्हणजे मित्रांनो, ही देवता जी आहे म्हणजे कुसनाळी देवता, मयंक हे सक्का होतवापी, मी मोठी देवता असून सुद्धा तंद पयताय, तंद म्हणजे अंध, पयताय इमं उपायानं जाणं मी, म्हणजे मी मोठी देवता असून सुद्धा माझी बुद्धी चालली नाहीये, मी अंध हे राहिले. मी संकट जेव्हा आलं ना, तेव्हा मी त्या संकटाला मी सामोरे नाही गेली, मी काही उपाय शोधण्याचा प्रयत्न नाही केला. मात्र ही देवता छोटी असून सुद्धा कुसनाळी देवता पण अत्तनो ज्ञान संपत्ती, या आपल्या स्वतःच्या ज्ञान संपत्तीने आम्ही आमचं विमान सामिके आकाशी, म्हणजे माझं विमान शाबूत राहण्यासाठी त्याला जे जे करायचं होतं ते केलं. खूप सुंदर वाक्य आहे आणि खूप सुंदर, म्हणजे ही मोठी देवता अनेक देवता समोर या छोट्या देवतेचे स्तुती करत आहे आणि स्वतःचा अंधपणा मूर्खपणा सुद्धा कबूल करत आहे. ही साधी गोष्ट नाही. आणि स्वतःचा मूर्खपणा कबूल करत आहे आणि बोधिसत्व जी छोटी देवता आहे त्याचं त्याची पैया बद्दलही ती तारीफ करत आहे. मी तो नाम सदिसोपी अधिकोपी हीनोपी कर्तव्य. तर मित्र जो आहे तो म्हणजे हीन किंवा श्रेष्ठ असा नसतो. नेक्स्ट. सभ्येपी हे अत्तनो थामेन सहायकानं उत्पन्नं दुःखं निथरित्वा सुखे प्रतिष्ठापयित्वा ती नित्यं धम्मं वदता एवं गाथा आह. तेव्हा मग यांनी जी गाथा म्हटली की करे सरिखो अथ वापी सेठो मिही नको वापी करेयो एको करेयु मेतो व्यसने उत्तमत्तं यथा अहं कृष्णार्य. तर हे जे त्यांनी सांगितलं होतं की ही या गाथेचा अर्थ असा आहे की जो आपला जो मित्र असतो, ठीक आहे, तर याचा जो अर्थ आहे की आपला अतिशय गाथा म्हणत करे सरिखो होते, करे सरिखो आता वापिस येतो. म्हणजे जो आपला मित्र जो आहे तो जो आहे तो आपल्या समान किंवा आपला श्रेष्ठ किंवा आपल्या कनिष्ठ असला तरी त्याच्यासोबत मित्रता करायला पाहिजे. आपल्या बरोबरीचा, आपल्यापेक्षा श्रेष्ठ आणि आपल्यापेक्षा कनिष्ठ या सगळ्या स्तराच्या व्यक्तीशी आपण मैत्री करायला पाहिजे. जशी या कुशनाळी देवता करिय मोते व्यसने उत्तमतन यहा अहं कुशनाळी रहता है. आणि हा जो व्यक्ती आहे म्हणजे कुशनाळी देवतेने म्हणजे हा कनिष्ठ देवतेनं रुच वृक्ष जो आहे, हा जो मंगल वृक्ष आहे, जे देवता आहे, या नीच देवतेने कनिष्ठ देवतेने उच्च देवतेला जशी मदत केली ती कशी आहे, संकट काळी मदत करणारी ती मैत्री आहे. त्यामुळं मैत्री कोणाशी करायची, सगळ्यांशी मैत्री करायची.
उच्च असेल, नीच असेल, समान दर्जाचा असेल, कारण अशी मैत्री तुम्हाला संकटकाळी मदत करू शकते, असा या काळाचा, या गाथेचा अर्थ आहे. आणि मैत्री भावना किती महत्वाची आहे या आपल्याला या दोन्ही अट्टकथेत बघितलेलं आहे. नेक्स्ट. तर याच्यात त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे गाथेत आलेलंच आहे की नीस जे व्यक्ती आहे, नीस म्हणजे जातीनं वगैरे नाही आहे, त्याच्या ताकदीने म्हणा, वर्णाने म्हणा, अजून कशामुळे त्याला नीस म्हणजे छोटा असं. रुच देवता इमं गाथाय देवसंगस धम्मं देसेता यावता युकं ठत्वा सतीं कुसनाळी देवताय यथा कम्मंगता. तर अशा प्रकारे त्या सगळ्यांनी म्हणजे सगळे वाचले, ते वृक्ष वाचला आणि त्यांनी त्यांचं जे काही जीवन आहे ते यापन केलं, त्यांचं जीवन संपलं. आणि कुसनाळी देवता आहे, आणि कुसनाळी देवता जी आहे यथा कम्मंगता, त्यांनी त्यांचे जे कर्म होते कुसनाळी देवताचे म्हणजे बोधिसत्वाचे, त्याप्रमाणे त्याची गती झाली. आपल्याला दोन वेळा आपल्याला दिसतंय. कधी कधी दिसतं की बोधिसत्व ब्रह्मलोकात गेला, देवलोकात गेला, इकडे गेला, तिकडे गेला असं दिसतंय. आणि कधी कधी सांगितलेलं आहे की यथा कम्मंगतो, आणि सगळे लोक जे आहेत, देवता जे आहेत, आपापल्या गतीनुसार त्यांचं त्या त्या गतीमध्ये गेले किंवा तिथे त्यांचा जन्म झाला. हा फरक आपल्याला दिसतो. सथा इमं धम्मदेसरं आहारित्वा जातकं समुदानेसी तदा रुचा देवता आनंदो अहोसी कुसनाळी देवता तन अहो एवं असो. तर इथे त्यांनी सांगितलं आहे की इथं म्हणजे दोन्ही कथाची जी सांगड घातली ना, म्हणजे पहिलीची कथा अनाथ पिंडक आणि त्याचा मित्र, आणि इथे ही मोठी देवता आणि छोटी देवता, ही कोण आहे देवता आहे, तर त्यांनी सांगितलं की तदा रुचा देवता आनंदो अहोसी. त्यावेळेस जी मोठी देवता होती, त्या वृक्षावर राहणारी मोठी देवता होती, आपले आनंद थेर होते. आणि कुसनाळी देवता पण अहोसी, आणि कुसनाळी देवता तर मीच होतो. तर अशी सुंदर आपण बघतोय की आनंदेर, सारिपुत्तदेर, महामोगला, हे सगळे कसे जन्मजन्मी एकमेकाला कशी मदत करत होते, एकमेकाशी कसे संबंध होते. आणि जेव्हा जातक वाचतो, एकसारखे जातक वाचतो आणि त्याचा जेव्हा शेवट बघतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, अरे हे खूप म्हणजे जन्मजन्मीचे यांचे नाते आहेत. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो की आपण जे काही भेटतो, जेव्हा तुम्ही या धम्मसाकाच्या मंडळीला, तर आपले या जन्मीचे संबंध नाही आहे असं माझं वैयक्तिक आणि खंबीर मत आहे. आपली पूर्वी कधीतरी आपण कोणत्या तरी समूहात असो, पक्षाचा असो, प्राण्याचा असो, मनुष्याचा असो, भिक्खू संघाच्या कोणत्या तरी आपण वेगवेगळ्या योनीमध्ये आपण कधीतरी आपण सोबत असू. आणि त्यामुळेच इतकं घनिष्ठ नातं आपलं 4-5 वर्षापासून धम्मसाकाच्याशी झालेलं आहे, म्हणजे तुटून तुटत नाही असं झालेलं आहे. त्याच्या मागे हेच कारण आहे की आपले आधीचे संबंध आहेत. आणि या जातकावरून, इतक्या जातकाचा इतक्या वर्षाच्या अभ्यासावरून ते आपल्याला दिसत आहे. तर आपण थोडस मेहता बद्दल बोलतोय की मेहता ही जो आहे मैत्रीभाव आहे, 4 ब्रह्मविहारामधलं एक आहे. त्याच्या अनेक कथा, अनेक गाथा आपल्या होऊन गेलेल्या आहे. आणि म्हणून मैत्री भावना आपण सगळ्यांनी आपण जोपासायला पाहिजे. इतरांना मैत्री भावना कशी वाढेल त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही कल्याण मित्राच्या, तुम्हाला वाटतं की इतरांनी आपल्याला मैत्री करायला पाहिजे, किंवा मी संकटात असताना किंवा मला म्हणजे माझा कल्याण मित्र बनायला पाहिजे, योग्यच आहे, तुमची अपेक्षा योग्यच आहे, कोणीतरी कल्याण मित्र बनावं. पण तुम्ही सुद्धा दुसऱ्याचे कल्याण मित्र बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणून बुद्धाने आपल्याला अनेक सूत्रामधून, अनेक गाथामधून आपल्याला सांगितलंय. करणीय मेत्ता सुत्त, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, त्याला मेत्ता सुत्त सुद्धा म्हणतात. मैत्रीभाव किती महत्वाचा आहे बुद्धानं वेळोवेळी सांगितलेलं आहे. आपण त्याचं पठनही करत असतो, पण जोपर्यंत ते प्रत्यक्ष जीवनात आणत नाही, त्याचे प्रत्यक्ष फायदे तुम्हाला समजत नाही, त्यावेळेसच्या लोकांना काय फायदे झाले ते तोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही. तर ही जी काळकन्ये जातक वर्णना जी आहे, लबाने सरांनी जी सांगितली होती, त्यात त्यांनी खूप सुंदर म्हणजे गाथा होती ही, की मित्र मित्र म्हणजे नक्की काय. मित्तो हवे सतपदेन होते, म्हणजे जो 7 पावले सोबत चालतो तो मित्र होतो. ठीक आहे. आणि
खूप म्हणतात 7 पावले म्हणायचा अर्थ आहे की काही दिवस सोबत जर तुमच्या राहिला, एक दोन व्यक्ती जेव्हा काही दिवस सोबत राहतात तो तो तुमचा मित्र बनतो. सहायोपन द्वादशकेन होती. है ना, द्वादश म्हणजे द्वा आणि दश म्हणजे 12 आणि 12 पावलं चालले तर तो आपला म्हणजे नातेवाईकच बनतो, आप्त बनतो तो. ठीक आहे, असं सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. इतकी जवळीक असते की आपण म्हणतो की जुळे भाऊ आहे का, कोणी नातेवाईक आहे का, असं लोक विचारतात. हे तुझे नातेवाईक आहे का? नाही, तुमचं एवढं घनिष्ठ संबंध आहे. तर अनेक दिवसामुळे काय होतंय की तुमची घनिष्ठता वाढते आणि मास अड्ड मासेनच ज्ञाती होती. आणि म्हणजे काय म्हणतो आपण 15 पावलं चालले का 15 दिवसांना तर तो म्हणजे तुमचा दुसरा जीवच तयार होतो, असं म्हणजे प्रतिजीव असं म्हणतो की म्हणजे दोघांचे स्वभाव एवढे जुळते मिळते राहतात. त्या अर्थानं सांगितलेलं आहे, सोह कथम अत्त सुखस्स हेतू चिर सतुत काळ करणी जय. तर ही कथा मी तुम्हाला सांगितलं आहे की लभाने सरांनी सविस्तर सांगितलेली आहे आणि ती तुम्ही ऐका, म्हणजे ना या गाथेचा अर्थ तुम्हाला अधिक परिणामकारक जाणवेल. आणि मला फक्त इथे हे सांगायचं होतं की मैत्री भाव कसा म्हणजे वाढवायला पाहिजे किंवा कसं मैत्री भाव ठेवल्यानं त्याचे फायदे होतात. अनाथ पिंडकांना आपल्या गरीब मित्राला खूप साथ दिलेली आहे आणि त्याला उपयोगी झालेला आहे. कुसनाळी देवतांना पण मैत्री भाव जागवलेला आहे आणि एका मोठ्या देवतेला पण त्यांनी मदत केलेला आहे. म्हणजे गरीब मनुष्य, गरीब व्यक्ती, छोटी व्यक्ती, वयाने छोटी व्यक्ती पण मोठ्या व्यक्तीला खूप मोठी मदत करू शकते, हे आपल्याला याच्यातून दिसतंय. आणि करणीय मेहता सुस्तक म्हणजे कार्यक्रम झाल्यावर तुम्ही घरी रात्री वाचा तुम्ही, आणि त्यात मैत्रीचे फायदे दिलेले आहे की जो साधक आहे, निब्बाणाचा प्रयत्न करतो, त्याला तो कसा वागतो, त्याला कसे फायदे होतात, कशी शांत झोप येते, कसा त्याचा तो द्वेष नष्ट होतो, आणि मैत्री भाव कसा वाढतो, हे सगळे त्यांना जेव्हा आपण निब्बाणाच्या दिशेत जातो ना, मेहता भाव जागवतो, तर आपल्या एक 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 विकार नष्ट होत जातात आणि आपलं चित्त शुद्ध प्रसन्न होत जात आहे आणि शुद्ध होत जात आहे आणि आपण निब्बाणाच्या दिशेने लागतो. तर तो आजचा म्हणजे फार त्यात जास्त वेळ घालवण्यात अर्थ नाही, पण मैत्री भावाचे अनेक कथा आपल्या धर्मसाखच्यावर होऊन गेलेल्या आहे. आपणही आपले मैत्री भाव वृद्धिंगत करावा आणि मी पण माझा मैत्री भाव वृद्धिंगत करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप मेहता देऊ माझं हे दोन्ही व्याख्यान इथेच थांबवतो. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. साधू साधू साधू. खूपच सुंदररीत्या सर तुम्ही अनुनासिक जातक वर्णन आणि कुसनाळी जातक वर्णन सांगितल्या आणि सुंदर अशा सहज समजेल अशा सोप्या पद्धतीत समजावून सांगितल्या. आणि आजच्या व्याख्यानमालेला अनुसरून कोणाचे प्रश्न असतील ते जरूर विचारा. आता हा मंच प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. नमो बुद्धाय. जय भीम सर. दरवेळीप्रमाणे नेहमीसारखं तुमचं व्याख्यान खूपच छान झालं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिकायला भेटलं त्यासाठी खूप साधुवाद. सर, आनंद थेरांबद्दल आपल्याला नेहमी उल्लेख येतो, तर आनंद थेरांचं असं काय कम्म होतं की म्हणजे त्यांची काय पारमिता होती जेणेकरून शेवटच्या टाइमला ते बुद्धांच्या इतके जवळ आले आणि त्यांच्यामुळेच आपल्याला धम्म, हा जो आपल्याला धम्म भेटतोय बुद्धांचा धम्म, तो त्यांच्यामुळेच भेटतो. तर त्यांच्या काही पारमिता अशी स्पेसिफिक आहे का, जसं सारीपुत्तांच्या होत्या आणि मुघलांच्या होत्या, त्याच्याबद्दल काही नॉलेज असेल तर सांगा ना प्लीज सर. नाही, प्रत्येकाच्या म्हणजे पूर्वकर्म आहेच ना. आणि आपण म्हणजे जातक हे असा ग्रंथ आहे की या थेरांच्या पूर्वीचे पूर्वजन्मीचे जे जे कर्म आहेत ना, ते आपल्याला म्हणजे अनेक कथांमधून दिसतात, अनेक सुत्तावरून पण दिसतात. तर म्हणजे तुम्हाला शॉर्टकट सांगतो, म्हणजे डिक्शनरी ऑफ पाली प्रॉपर नेम्स असं एक 2 खंडात पुस्तक आहे. ठीक आहे, डिक्शनरी ऑफ पाली प्रॉपर नेम्स. तुम्ही जर ते रेफर केलं ना, फक्त आनंद थेर इथे जर तुम्ही गेले, म्हणजे आनंद आहे ना, नावानुसार किंवा स्थळानुसार डिक्शनरी आहे, नामाची डिक्शनरी आहे ती. तर आनंद थेरामध्ये जेवढ्या अट्टकथा, जेवढ्या सुत्त, जेवढं काही असेल त्या सगळ्यांचा संदर्भ आपल्याला मिळतो. आता या अट्टकथेमध्ये काय आहे की
आनंद थेराला मदत केलेली आहे बुद्धांनी, म्हणजे पूर्वजन्मी. ठीक आहे. पण अनेक वेळा आनंद थेर ठिकठिकाणी बुद्धांची सेवा केलेली, बोधिसत्वाची सेवा केलेली ते पण आपल्याला बऱ्याच वेळा दिसतात. म्हणजे बऱ्याच वेळा तर असं आहे की बुद्ध प्राणी योनीत आहे आणि आनंद राजा आहे. ठीक आहे. आणि राजाला समोर काही समस्या आल्या आणि बोधिसत्व प्राणी असताना त्याच्यावर म्हणजे ते प्रकरण म्हणजे डील केलेलं आहे किंवा मदत केलेली आहे त्याला. तर आनंद थेराचे अनेक पुण्यकर्म आहेत, पण ते म्हणजे असं एकत्र सांगणं किंवा एक कर्म नाही आहे, असे हजारो कर्म आहेत आणि हजारो जन्माचा त्यांचा प्रवास आहे. तर त्यातले काही हे वाचूनच कळेल. आणि अनेक याच्या आधी पण नाट्यकथा होऊन गेलेल्या आहेत. आनंद थेराबद्दल धम्मपदामध्ये पण अनेक कथा येऊन गेलेल्या आहेत. स्पेसिफिक नाही सांगता येणार. म्हणजे आनंद थेरावर बोलायचं तर त्यांचे काही कथा गाथा सुत्त हे आपल्याला एकत्र करून मग त्याच्यावर अनालिसिस करता येईल. पण आपले जे कोणी टीचर असतील किंवा संजय गायधनी सर, वैशाली मॅडम, लबानी सर कोणी असतील, त्यांना काही सांगायचं तर ते सांगू शकतात. हो सर, कारण स्पेसिफिकली आपल्याला सारिपुत्र थेरांचं तर ऐकायला भेटतंच की त्यांनी अशी विश मागितली होती. नंतर आपल्याला बुद्धांच्या आईचं पण माहित पडतं, वडिलांचं पण माहित पडतं. तर म्हणून मला एक क्युरिसिटी होती की आनंद थेरांनी पण काही मागितलंय का, तसं ऐकायला नाही आलं ना, म्हणून विचारलं. माझ्या लक्षात नाही, पण संजय सरांनी हातवर केलाय. सर बोला. नमोबुद्धाय सर, सगळ्यांना नमोबुद्धाय, जय भीम. छान माहिती विचारली वर्षा मॅडम तुम्ही. ऍक्च्युली आनंद थेरांची ना खूप खूप छान आणि खूप प्रेरणादायक स्टोरी आहे. तुम्ही जर आनंद थेराचं पूर्वजन्माच्या गोष्टी जर बघितलं, आता एकदम अचानक माझ्याकडे सगळी तर नावं आणि कोटेशन्स नाही आहेत, पण एका जन्मामध्ये आनंद थेरांचे मोठे भाऊ सम्मासंबुद्ध होते आणि त्यांनी त्यांच्या महालापासून थोड्याच अंतरावरती त्यांच्या वडिलांनी त्यांना एक विहार बांधून दिलं होतं सम्मासंबुद्धांना. ते तिथून ते धम्मप्रवचन करायचे. तर आनंद थेर म्हणजे त्यावेळेस त्यांचं नाव मला आठवत नाही काय होतं, तर पण ते आपल्या भावाला भेटायला जातात. तेव्हा सम्मासंबुद्धचे जे उपठाक असतात, म्हणजे आणखी पण भिक्खू असतात, तर ते म्हणतात की मला सम्मासंबुद्धांना भेटायचं आहे आनंदानं. तर ते भिक्खू म्हणतात की आता सध्या भंते आराम करत आहेत, तर तुम्ही वेट करावं लागेल तुम्हाला. तर मग आनंद त्यावेळेचा आनंद म्हणतात की असं कोण आहे जे माझ्या इमिडिएट मेसेज बुद्धांना देऊ शकतात. तर त्यावेळेस त्यांचे जवळचे उपठाक असतात, तर त्यांच्याकडे आनंद जातात आणि म्हणतात की मला बुद्धांना भेटायचं आहे. तर त्यांची भेट ते लगेच करून देतात. तर ही गोष्ट त्यांना इतकी भावते आनंद थेरांना, म्हणजे त्यावेळेचे आनंद, की मला पण असं व्हायचं आहे, हा त्यांचा संकल्प तिथं असतो की इतक्या जवळ मी बुद्धांच्या कसं जाऊ शकतो, हा त्यांचा त्यावेळेस धम्मसंवेग जागतो. आणि त्या धम्मसंवेगाने ते एक खूप मोठा विहार बांधतात एकदम राजाच्या जवळ, आणि आपल्या वडिलांना परमिशन मागतात. जेव्हा वडील त्यांना परमिशन देत नाही, पण काहीतरी एका राज्याच्या ठिकाणी काहीतरी वेगळी घटना घडते आणि ॲज ए राजकुमार म्हणून तो झगडा तिथे शांत करतात आनंद थेर, त्यावेळेचे आनंद थेर. त्या बदल्यामध्ये हे मागतात आपल्या वडिलांना की मला बुद्धांच्या प्रती काही करायचं आहे म्हणून, सम्मासंबुद्धच्या प्रती काही करायचं आहे म्हणून. तर ते खूप आलिशान स्वागत करतात, नवीन विहार बांधतात, म्हणजे करोडो खर्च करतात तिथे, आणि त्या विहार बुद्धांना आमंत्रित करून त्यांना तो अर्पण करतात. आणि त्या अर्पणाच्या बदल्यामध्ये ते बुद्धांना म्हणतात की मला तुमचा असा सेवक व्हायचा आहे, जे त्यांचे नियरेस्ट जे उपठाक असतात ना, तशासारखं व्हायचं आहे. तर या संकल्पांनी त्यांना त्यांच्यासोबत प्रत्येक जन्म ते, आणि बऱ्याचशा घटना दिलेल्या आहेत. मला ते रेफरन्स सापडलं तर मी ग्रुपवर टाकीन, तर तुम्ही ते अवश्य वाचा. खूप प्रेरणादायक आहे. मला तर ते खूप आवडलं होतं, खूप आधी वाचलं होतं ते मी.
मी नोट्स पण काढून ठेवल्या होत्या याच्यावरती, पण आता नावं तेवढं लक्षात राहत नाही बराच काळ निघून गेल्यानंतर, पण मी ते अवश्य शेअर करीन वर्षा मॅडम तुम्हाला. थँक्यू. मला एवढंच बोलायचं होतं. साधू 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 सर, खूप खूप धन्यवाद सर तुमचे. धम्माची इतकी गोडी या ग्रुपमधून भेटते आणि इतकं नॉलेज भेटतं, आणि या प्रश्नाचं उत्तर मला माहिती होतं मला इथेच भेटेल. आपल्याला इतके रेफरन्स भेटतात आनंद थेरांचे आणि इतर थेरांचे, पण हे जे नॉलेज तुम्ही सर आता दिलं हे मला इथेच भेटलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, खूप खूप आभार सर. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू गायधनी सर. थँक्यू मॅडम, तुमच्या प्रश्नाने बाकीच्यांची याच्यात भर पडली. थँक्यू संजय सर. ऍक्च्युली माझ्या लक्षात नाही आहे, त्यामुळे मी नाही उत्तर दिलं. तुम्ही ते सांगितलं छान केलं, कारण एवढं लक्षात ठेवणं कठीण असतंय आणि काही स्पेसिफिक क्वेश्चन आला तर म्हणून आपण स्वागत करतो. त्यानिमित्तानं काय होतंय की आमचा पण अभ्यास होतो, किंवा त्यावेळेस उत्तर नाही देऊ शकलं तर आपण सांगतो ना की पुढच्या वेळेस आम्ही उत्तर देऊ किंवा ग्रुपवर टाकू. तर हे चर्चा व्हायलाच पाहिजे, प्रश्न विचारायलाच पाहिजे संबंधित. फार फार आभारी आहे सर. आणि सर आपलं VRI ची एक पुस्तक निघाली आहे आनंद थेरांबद्दल, छोट्या पुस्तकं आहेत, त्यामध्ये पण ही खूप माहिती दिली आहे. जर कुणाला असं आढळलं की ती पुस्तक, आता बऱ्याच ठिकाणी ग्रुप मेडिटेशन वगैरे होतात तर त्या ठिकाणी पुस्तक पण अवेलेबल राहील आनंद थेरांबद्दलची, त्यामध्ये पण ही माहिती आपल्याला मिळेल. ओके सर, थँक्यू. अजून 2 लोकांचे हात वर आहे. स्वीटी मॅडम बोला तुम्ही. नमो बुद्धाय. जय भीम सर. सर, या कथेमध्ये मंगल वृक्षचा उल्लेख आलेला आहे. तर हे मंगल एखादा वृक्ष किंवा एखादा प्राणी इतर कथेमध्ये पण आलेले आहे, जसं मंगल हत्ती. तर हे मंगल एखादा स्पेसिफिक वृक्षाला किंवा हत्तीला असं का मानतात आणि त्याचं काय महत्व आहे? हा परंपरेचा भाग आहे. त्यावेळेस ज्या परंपरा पाळल्या जातात ना, मंगल हत्तीचं तर एक वेगळं आहे की तो म्हणजे खूप म्हणजे काय म्हणतात, दष्टपुष्ट हा फिजिकली झाला, पण तो खूप चमत्कारिक असतो, खूप इच्छा पूर्ण करतो, लकी असतो, असे बरेच आपल्याला दिसतो. म्हणजे त्याला सांगितलं की पाऊस पाडतो, असे पण आपल्याला उदाहरणं आपल्याला मिळतात. त्याला मंगल हत्ती म्हटलं गेलेलं आहे. किंवा एक माझा एक आपण म्हणतो ना राईट हँड सारखा, किंवा एक चांगला माझा जवळचा राजाचा जवळचा मंगल अश्व किंवा मंगल हत्ती, असं ती परंपरेचा भाग आहे आणि त्याचं ते वैशिष्ट्य पण असतं. तसं मंगल वृक्षाबद्दल पण आपल्याला दिसतंय की जो असा वृक्ष ज्याला म्हणजे खूप एक डेरेदार म्हणतो आपण त्याला, भरपूर फांद्या आहेत, भरपूर पानं आहेत, असा मोठा वृक्ष, म्हणजे सामान्य वृक्षासारखा नाही, म्हणजे त्याच जातकुळातले जे वृक्ष असतात त्याच्यापेक्षा खूप भयंकर मोठा असतो. मग ते म्हणतात की नाही, हा एक आगळं वेगळं त्याला वैशिष्ट्य असतंय आणि त्याला मग ते मंगल वृक्ष आहे, याला काही करू नका, याची सेवा करा, याची पूजा करा, अशी म्हणजे प्रथा आपल्याला दिसते. आपल्याला मला वाटतं धम्मपद अट्टकथामध्ये जे एक कथा होती की एक मनुष्य आहे, तो निपुत्रिक असतो आणि त्याला म्हणजे त्याला मुलं नसतात. तर तो नदीवर आंघोळ करायला जातो आणि येताना त्याला एक डेरेदार वृक्ष दिसतो. ठीक आहे. तर तो म्हणतो की हा जो वृक्ष आहे, म्हणजे त्याच्या लक्षात येतं हा वृक्ष आहे ना, या वृक्षावर नक्कीच वृक्ष देवता राहत असेल, असं तो विचार करतो. आणि मग त्या वृक्षाच्या आजूबाजूला आहे ना थोडस आळ करतो, पाणी टाकतो, त्याची पूजा करतो आणि तो म्हणतो की हे वृक्ष देवते, जर मला मुलगा हो दे, मग मी असं असं करेन, तुझी पूजा करेन, असं तो नवस करतो तो. तर त्याला तो वृक्ष असा मंगल वृक्ष वाटला त्याच्यासाठी, किंवा देवता वास करणारा देवता, असं ती परंपरा. हा, चक्कूपाल थेरवत्तू, बरोबर आहे. मला माझ्या डोक्यात होतं पण म्हणजे खात्री नव्हती. थँक्यू मॅडम. ती चक्कूपाल थेरवत्तू आहे, धम्मपद अट्टकथामध्ये झालेली आहे, ती तुम्हाला मिळेल ती. तर त्यात पण आपल्याला ते वर्णन दिसतंय असं. तर आपल्याला अजून एक वर्णन आपल्याला दिसतंय, म्हणजे जिन्न ब्राह्मण पुत्तवत्थू जी होती,
त्यात जी अतीत कथा सांगितली जातकामधली ती पुढे येणारच आहे आणि बऱ्याच वेळा झालेली आहे ती, की राजाचा एक मंगल हत्ती मृत्यू पावतो आणि मग ते मंगल हत्तीच्या शोधात जातात आणि ते मंगल हत्तीच्या शोधात जेव्हा जातात तर ते बोधिसत्व असतात. कुंडली वस्तू आता लक्षात नाही असो, तर ते बोधिसत्व असतात. तो मंगल हत्ती जे आहे ना म्हणजे दष्टपुष्ट आणि चांगले असतात, तर ते लोक शोधत शोधत येतात आणि हा मंगल हत्ती आहे, मग त्याला मग पकडून आणतात आणि मग त्याची त्याला म्हणजे चांगले आंघोळ घालतात, चांगले वस्त्र घालतात त्या हत्तीला आणि त्याला चांगलं भोजन देतात या बोधिसत्वाला. पण बोधिसत्व आईची ताटातूट होते जी अंध असते, म्हणजे बोधिसत्वाची हत्तीनी आई जी असते ती अंध असते, मग ते एक घास पण खात नाही आहे. ठीक आहे. आणि मग ते राजा म्हणतात की हे हत्ती तुला एवढं सुग्रास भोजन दिलेलं आहे, तू खा, तुला आता मंगल हत्ती बनवायचं आहे, तर तुला भरपूर कामं करायची आहेत. तर तरी ते हत्ती मग गातेमाती म्हणतात बोधिसत्व की नाही, माझी आई तिकडे उपाशी आहे, मी एकही घास खाऊ शकणार नाही आहे. मग राजाला लक्षात येतं अरे हा हत्ती तर हा फार आगळावेगळा हत्ती आहे आणि नंतर आईच्या प्रेमात किंवा आईची सेवा करण्यासाठी तो एक घासही खात नाहीये आणि हा हत्ती कधीच खाणार नाहीये हे राजा त्याला ओळखतो आणि त्याला मंगल हत्ती बनवायचं त्याचं जे प्रयत्न असतात तो ते सोडून देतो. मग या हत्तीला सोडून देतात, म्हणजे बोधिसत्वाला सोडून देतात. मग बोधिसत्व आपल्या आईकडे आणवण्यात निघून जातात. खूप हृदयद्रावक ती कथा पण होती आणि मंगल हत्तीचं जे प्रोसेशन किंवा जी प्रोसेस आहे ते आपल्याला त्या आत्मकथेवरूनही कळतं. मी हे जे 2 उदाहरणं सांगितले ना असे, म्हणजे चांगला वृक्ष, चांगला हत्ती, चांगला घोडा जो आहे ना इतरांपेक्षा खूप त्याला मंगल म्हणून त्यांनी ठेवलेला आहे. तो आपला प्रकार आहे. अजून कोणीतरी विचारताय? पंथनजी काही विचारायचं आपल्याला? हा हॅलो, हा जय भीम नमो बुद्धाय सर. बोला. फार सुंदर प्रकारे आपण सांगितलं जातक कथा. मला 2 प्रश्न आहेत. पहिली अनुसाचिक जातकाच्या अनुषंगाने त्या सकुनाला पण रस तृष्णाची जागृत झाली होती. तर बुद्ध साहित्यामध्ये असे किती प्रकारचे रस आहेत जे सांगितले जातात, की जसं की आपण म्हणतो ना सब्ब रस धम्म रस जिनाती, तर हा धम्माची गोडी असणं हा पण एक रसच आहे. तर असे आणखी बहुतायत बरेच रस आहेत, स्त्री रस, पुरुष रस किंवा पुरुष गंध, स्त्री गंध, आणि खाण्यापिण्यात पंच काम याच्यामध्ये आपण रस घेतो तोही. तर असे सांगितलं जाऊ शकतं का म्हणजे साहित्याच्या अनुषंगाने किती प्रकारचे मुख्य रस आहेत? आणि दुसरा प्रश्न जो आहे तो आताच सांगू की नंतर? नाही, दुसऱ्या जातक याच्याबद्दल फक्त मी ऐकलेलं आहे, पण मी एकत्रित नाही सांगू शकत, म्हणजे असं रेडीमेड नाही सांगू शकणार मी. आपण ग्रुपमध्ये कोणाला माहित असेल किंवा तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगा, मला तर माहिती नाही. म्हणजे हे सगळं वाचलेलं आहे अनेक रसाबद्दल किंवा अनेक याच्याबद्दल, पण एकत्रित पण नाही. धम्मरस पण हा एक रस जिनाती आहे. तर धम्मरसाचं सेवन केलेलं हे कुशलच असतं आणि आपण नेहमी धम्मात राहायला पाहिजे, तर हे सांगतो. आणि दुसरा जो प्रश्न आहे आपला कुशल नाडी जातकच्या अनुषंगाने, तर तिथेही तो राजाचा जो महल असतो त्यातलाही जो खांब असतो, खांब किंवा झाडाचे ते खांब वगैरे, आणि रतन सुत्तामध्येही एक एका स्टांझामध्ये येतं ना की इंद्रकील सारखी श्रद्धा असली पाहिजे, किंवा इंद्रकील हा एक कन्सेप्ट येतो, एक वाक्य. तर आजही आपल्याला बरेच खांब दिसतात किंवा बरेच विजय स्तंभ किंवा आपले भीमा कोरेगावचा स्तंभ वगैरे असे बरेच दिसतात. तर त्या अनुषंगाने म्हणजे हा कन्सेप्ट आहेच बराचसा, पण रतन सुत्तामधला जो इंद्रकीलचा जो कन्सेप्ट आहे स्तंभ, त्या अनुषंगाने थोडं सांगता आलं तो? हो, ऍक्च्युली इंद्रनील जो स्तंभ आहे ना याच्या समोरच माझ्या, म्हणजे त्याला उपमा देऊन सांगितलेलं आहे की हा जो स्तंभ असतो हा म्हणजे बिलकुल म्हणजे काय म्हणू आपण, तो अचल असतो, बिलकुल हलत नाही. त्याच्याला किती हलवा किंवा किती ताकद लावला तरी तो खूप दृढ असतो, तो जमिनीत रोवलेला. त्याला हत्तीचं बळ लावलं तरी तो हलू शकणार नाही. तर ती त्याला म्हणजे अशी उपमा दिलेली आहे. जेव्हा तो खंबीर एखादा तपस्वी म्हणजे आपला एखादा साधक आपल्या ध्यानात किंवा धम्मात
इतका कसा खंबीर असतो तर इंद्रनीलासारखा असं त्यांनी उपमा देऊन सांगितलेले आहे. म्हणजे काय म्हणू, खूप खंबीर असलं की त्याला इंद्रनील सारखं स्तंभासारखं उपमा दिलेली आहे. रतन सुत्तामध्ये पण तसंच आहे. आणि दुसरं काय, तुम्ही त्याच अर्थानं ही त्याच परंपरेतला हा जो भाग आहे इंद्रनील, तुम्ही जे सांगितलं ना अशोक स्तंभ, म्हणजे जमिनीत एक खांब म्हणजे असा रोवणे की जो म्हणजे हजारो वर्षापासून टिकून राहू शकतो. आणि म्हणजे धम्माचा जो उपदेश आहे किंवा धम्म जो आहे तो इतका म्हणजे स्ट्रॉंग त्यांनी त्याची पायाभरणी केलेली आहे की कोणी त्याला हलू शकत नाही. त्या अर्थानं पण सिंबॉलिक झालेला आहे. आणि तेच म्हणजे झेंड्यापासून तर खांब्यापर्यंत आपल्या स्थापनेचं, इस्टॅब्लिशमेंटचं ते प्रतीक आहे. आणि ते आपल्याला वेगवेगळ्या युगात वेगवेगळ्या परंपरेतून आपल्याला ते दिसून येतं. चांगला प्रश्न आहे सर. त्याच्यावर म्हणजे भरपूर बोलता येईल. अजून कोणाला काही सांगता येत असेल तर सांगू शकता त्याच्यावर कोणाला काही सांगायचं असेल. तो रतन सुत्ता मधला जो स्टांजा आहे ना, ते कडवं जे आहे ते असंच आहे की नगरामध्ये उभारलेला खोल असा स्तंभ जो आहे, ज्याची बुद्ध धम्म संघ आणि 4 आर्य सत्याच्या संदर्भात चारही बाजूने उभारलेला स्तंभ वाऱ्याने हालत नाही, असा तो 4 आर्य सत्य विचारपूर्वक जाणतो व तो सत्पुरुष असेही मानतो की संघाच्या ठायी असणारे हे जे गुण आहेत, बुद्ध धम्म संघाचे 21 गुण, तर त्या उत्तम रत्न आहेत. या रत्नांचे स्मरण केल्याने तुमचे आमचे कल्याण हो. बरोबर आहे. त्याच्या बाहेर जो स्तंभ मी म्हटलं ना, विजय स्तंभ किंवा तुम्ही किती एस्टॅब्लिश झालेले आहेत, म्हणजे ते राज्य किंवा तो राजा किती ताकदवान आहे किंवा किती आहे, तो ते त्याचं प्रतीक आहे. आणि तो किती वारा आला तरी तो हालत नाही, म्हटलं ना किती धक्के मारले तरी तो हालत नाही. तसेच हे जे बुद्धाचे जे उपदेश आहे किंवा बुद्धाचे जे वचन आहे किंवा 4 आर्य सत्य आहे, हे असे धीर गंभीर असे आहे. त्याला कोणीही म्हणजे त्याच्यावर त्याचं खंडन करू शकत नाही. त्या अर्थानं त्याला उपमा दिलेली आहे ती. ते इंद्रनील जे सांगितलं ना, म्हणजे तो सामान्य खांब नाही आहे, तो एकदम अचल असा तो खांबा आहे. आणि ते त्याच्या स्ट्रॉंगनेस जो दाखवतो त्याचं प्रतीक आहे ते. थँक्यू सर. साधू साधू सर. काय सचिन जाधवजी? सचिन सर विचारा प्रश्न तुमचा. विचारायचं सचिन जाधवजी, काही Unmute विचारायचं करा का? आणि विचारा. सर जय भीम सर. पहिल्यांदाच मी धम्म साकच्या मध्ये जॉईन झालो, निव्वळ तुमच्यामुळं. तुम्ही मला लिंक पाठवली, तर मला तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या, पहिली गोष्ट. आणि पहिली जी जातक कथा जी सांगितली सकुणाची, जी भिकुणी होती, तिची बुद्धांनी जी आपल्याला सांगितलं की वर्तमान काळ आणि भूतकाळातलं दोन्ही म्हणजे ही कशी वागत होती, त्याच्या त्यांनी सांगितलं आणि ती आम्हाला तुमच्याकडून कळाली. तिला ते बोधन झालं का ते पुढे काही तुम्ही सांगितलं नाही. तिला बोधन होऊन आणि ती आनंद पदाला गेली का? नाही, ती कथा तिथे संपते. तिथं ना ती कथा तिथे संपते. तिचा अजून पुढे कुठे संदर्भ आला का मी काही म्हणजे तिला फॉलोअप नाही केलं तिचा पुढे काय झालं. पण या कथेपुरतच आहे की तिच्या संदर्भात अनेकांना बुद्धांनी उपदेश केला. आणि असे आपल्याला या कथेतून अशा स्वभावाच्या व्यक्तीची ओळख होते. जे पण पशु पक्षातही तसेच स्वभावाच्या व्यक्ती असतात, मनुष्यातही तसे असतात. ते प्रकरण तिथंच थांबलेलं आहे. पुढे कुठे आलं असेल तर माहिती नाही. दुसरं म्हणजे ते दुसरी जी पुसना वन्निका जातक म्हटलात ना, हा, ते मैत्री भावाबद्दल बोलत ना, ते म्हणजे वृक्ष देवता आणि जो झाड तोडणारा, त्याच्यात ती सांगड कशी मैत्रीची कशी काय म्हणजे जोडली, ते जरा थोडस देवता आहे ना. हा,
बोधिसत्व छोटी देवता आहे, ती मोठी देवता जी आहे तिचा तो वृक्ष तोडायचा जेव्हा वेळ आले तर तिचं विमान जे आहे ना, म्हणजे तिचे राहणे, तिला म्हणजे तिला सुटेबल दुसरं वृक्ष मिळत नाही म्हणून ती रडत बसते. पण बोधिसत्व जे आहे देवता, ती सरड्याच्या रूपात येऊन ते झाड पोकळ करते आणि बराबर त्या याच्या लक्षात आणून देते स्वतःचं अस्तित्व. ती देवता सरड्याच्या रूपात येऊन तर तो वडकी जो आहे, ज्या अर्थी सरडा आहे या अर्थी हे झाड पोकळ आहे आणि तू बाजूने बघतो तर पोकळ असतंय म्हणून तो निघून जातो. तर हे बोधिसत्वाने जी शक्कल लढवली सरड्याच्या रूपात येऊन आणि वडकीच्या लक्षात आणून आणि तो वृक्ष वाचवला, म्हणजे काय याचं विमान वाचवलं. तर ती देवता म्हणते ना की मी एवढी मोठी देवता असून माझी पैया कमी पडली किंवा मी त्याच्यावर विचारच केला नाही, पण ही छोटी देवता आहे, ही आपली पैये ना, आपल्या प्रज्ञेनं म्हणजे माझं विमान वाचवलं म्हणून ही कनिष्ठ देवता मला सगळ्या देवता समोर ती तारीफ करते, स्वतःची चूक कबूल करते, स्वतःचा मूर्खपणा म्हणू किंवा अंधपणा ते हे करते आणि बोधिसत्वाची पैयाचा हे करते, तारीफ करते, स्तुती करते. धन्यवाद सर, थँक्यू. एक प्रश्न जो होता की मेहता सूक्त बद्दल सांगा, आहे ना, मेहता सूक्त बद्दल सांगा, तर त्याच्यावर आधी झालेलं आहे मॅडम जे हे. पण मेहता सूक्त जे आहे ना, आपल्याला धम्मपद अट्टकथामध्ये आपल्याला दिसतंय, म्हणजे चित्तवगामध्ये एक जी कथा आहे की काही भिक्खू बुद्धाकडून एक कमठानाचा विषय घेतात, ध्यानाचा विषय घेतात आणि वनामध्ये जातात. तर त्या वनामध्ये अनेक वृक्ष जे असतात तिथे वृक्ष देवता राहत असतात. पण जेव्हा भिक्खू त्या वृक्षाखाली जातात तर त्या देवता भिक्खूंच्या पवित्रतेमुळं वर राहू शकत नाही, म्हणजे त्यांच्यात तेवढी पॉवर नसते की ते वर राहतील, म्हणून ते खाली उतरतात. आणि त्यांना वाटतं की भिक्खू आजच्या दिवस आले तर आपण खाली राहू, तर ते पूर्ण वर्षासाठी तिथे आलेले असतात. मग त्यांना रोज खाली उतरणं त्यांना जमत नाही आणि मग ते त्या भिक्खूंना खूप त्रास देतात, चित्र विचित्र आवाज काढतात जंगलात आणि कधी म्हणजे डोकं तुटलेलं शरीर दाखवतात, कधी धड दाखवतात, कधी शिर दाखवतात, असं सगळं प्रकार करतात. उग्र प्राणी दाखवतात, असे हिंसा. तर म्हणजे सगळ्या भिक्खूंना घाबरण्यासाठी त्या देवता ज्या आहेत ते खूप वेगवेगळे प्रयोग करतात आणि सगळे भिक्खू घाबरतात आणि बुद्धाकडे जातात की आम्हाला खूप वाईट अनुभव आलेले आहे, आमचं तिथं ध्यान लागलेलं नाहीये. म्हणतात की तुम्ही मेहता भावना मेहता सूक्त म्हटलं नाही का? ते म्हणतात नाही, मेहता सूक्त काय आहे? मेहता सूक्त ते त्यांना सांगतात, जे की खुद्दक पाठात आहे. खुद्दकने काय म्हटलं, खुद्दक पाठ जो पहिला ग्रंथ आहे ना, त्यात ते मेहता सूक्त आहे. आणि मेहता सूक्त जे आहे म्हणजे मैत्री कशी जागवायची, कोणाबद्दल जागवायची, ते त्यात त्याने सांगितलेले आहे की जो निब्बाणाकडे जो जाऊ इच्छितो ना, अशी व्यक्ती जी आहे ती म्हणजे स्वतःला ते प्युअर बनवायचा प्रयत्न करतो, आपल्या ध्यानातच जास्त प्रगती करते, अल्पभोगी असते, म्हणजे जे गरजेपुरतं आहे ना, शरीरापुरतं किंवा ज्या आवश्यक वस्तू साठीच ती प्रयत्न करते, त्याला जास्तीच्या वस्तू पाहिजे नसतात, संतुष्ट असतं, मन प्रसन्न असतं अशा व्यक्तीचं, जो मेत्ता भावना जागवतो असे. आणि मेत्ता कोणावर ठेवायची आपल्याला कुलावक जातात जे आहे 31 नंबरचं, त्यात आपण सांगितलेलं आहे की जेव्हा म्हणजे एक चुगलखोर जो गावचा जो मनुष्य असतो, ग्रामभोजक जो असतो, कामभोजक हो, तो बोधिसत्वाची तक्रार करतो आणि त्याचे 33 मित्र जे असतात त्यांची तक्रार करतो की हे लोक दरोडेखोर आहे आणि राज्य उलथवायचा प्रयत्न करतात वगैरे. राजा त्यांची चिकित्सा न करता त्यांना माझ्यासमोर पकडून आणा आणि मग त्यांना पकडून आणल्यावर यांचे हातपाय बांधा आणि याला राजाच्या अंगणात हत्तीखाली तुडवा, असा राजा आदेश देतो. या लोकांना विचारत पण नाही की तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय केलं, म्हणजे वन साइडेड ते डिसिजन घेतात. आणि तेव्हा बोधिसत्व सगळ्यांचे हात बांधलेले आहे, म्हणजे बोधिसत्व आणि त्यांचे इतर मित्र जे आहे 33 त्यांचे हात बांधलेले आहेत आणि त्यांना राजाच्या अंगणात झोपवलेलं आहे. आणि जे हत्ती प्रशिक्षित हत्ती असतात, जे त्यांना म्हणजे डोकं चिरडून टाकायची त्यांना म्हणजे ट्रेनिंग दिलेलं असतंय, तर बोधिसत्व त्यावेळेस आपल्या सगळ्या मित्रांना सांगतात
की बाळगा. मेत्ता कशी बाळगायची, कोणावर बाळगायची ते खूप त्यांनी सांगितलेलं आहे. मेत्ता ही त्या चुगलखोर जो आहे त्याच्यावर बाळगा, मेत्ता हत्तीवर बाळगा, मेत्ता राजावर बाळगा, मेत्ता स्वतःवर बाळगा. म्हणजे त्यांनी एक सिक्वेन्स दिलेला आहे. आणि म्हणजे पहिले हत्ती, मग चुगलखोर, मग राजा, मग स्वतःवर, असं त्याचं कल्याण होत, त्याच्याबद्दल मेत्ता ठेवतो. तर त्या मेत्ताच्या बळावर तो हत्ती जो चिरडायला येतो तो जवळ येतो, पण फार जवळ येऊ शकत नाही. तो जोर जोराने किच्चाळतो, मागं परत फिरतो. मग त्यांना वाटतं अरे या हत्तीचा मूड नाहीये म्हणजे चिरडून टाकायचा. मग दुसरा प्रशिक्षित हत्ती आणतात. पण एकामागून एक अनेक हत्ती आणतात आणि ते हत्ती कोणीच जवळ येत नाही, यांना चिरडत नाही. कारण मेत्ताची एवढी पॉवर आहे की ते हत्ती त्यांना नाही हे करू शकत. ते पण आपल्याला मेत्ता भावनेबद्दल कळते की कशी मेत्ता ठेवायची. आपल्याला अजून असं दिसतं की एका भिक्खूला साप चावला तेव्हा बुद्धाने सांगितलं की अरे तुम्ही मेत्ता ठेवत नाही का, मग मेत्ता कशी ठेवायची ते पण आपल्याला संदर्भ मिळतो, मेत्ता कशी ठेवायची. आणि इथे जे मेत्ता सुत्तामध्ये जेव्हा सांगितलं हे की ते भिक्खूंना ते घाबरत होत्या त्या देवता, मग बुद्धाकडे गेले. बुद्धाने म्हटलं नाही, तुम्ही तिथेच जा आणि मेत्ता सुत्त त्यांना शिकवतात. आणि वनात जेव्हा तुम्ही प्रवेश करायच्या आधी मेत्ता सुत्त मांडा. आणि जेव्हा ते मैत्री भावना जागवतात ते सगळे भिक्खू शिलवानच असतात, ते चांगलेच असतात, तेव्हा ते मेत्ता भावना जागतात. तर त्या सगळ्या यांना देवतांना मन प्रसन्न होत आहे, हे आपले म्हणजे विरोध त्यांचा मावळतो. आणि उलट त्या देवता त्यांना खूप म्हणजे मदत करतात आणि पुढे ते आरांत होऊन बुद्धाकडे जातात. तर मेत्ता सुत्ताचे अनेक फायदे आपल्याला सांगितले गेलेले आहे. आणि मेत्ता कशी बाळगायची ते सांगितलं की म्हणजे पहिले तर तुम्ही शिलवान असायला पाहिजे. ते तर आहे, निपानाकडे जायचं तर तुमचं चित्त, तुमच्या तृष्णा कमी कमी होत जायला पाहिजे. आणि नंतर चित्त शुद्ध झालं की तुम्हाला निपान प्राप्त होईल, हे त्यांनी सांगितलं. तर निपानाकडे जाण्यासाठी म्हणजे जे अनेक अनुसती आहे, म्हणजे कमठान आहे किंवा अनुसती आहे, तर त्यात मेत्ता ही पण एक भावना ठेवून तुम्ही तुमचं चित्त एकाग्र करू शकता, मन प्रसन्न करू शकता, चित्त एकाग्र करू शकता आणि प्युरिटीकडे जाऊ शकता. तर मेत्ता कशी ठेवायची, तर आपण स्वतःबद्दल मेत्ता ठेवायची, आपल्या कुटुंबाबद्दल ठेवायची, आपल्या नातेवाईकाबद्दल ठेवायची, आपल्या मित्र परिवाराबद्दल ठेवायची, हे जे प्राणी मात्र आहेत त्याच्याबद्दल ठेवायची, असं आपल्याला सांगितलंय. मग उजवीकडे जे आहे, डावीकडे जे आहे, वर जे आहेत, खालच्या दिशेला जे जे काही प्राणी असतील त्यांच्याबद्दल मेत्ता ठेवायची आहे. आणि आपले गरीब असतील, श्रीमंत असतील, शेजारचे असतील, त्या सगळ्याबद्दल मेत्ता ठेवायची असते. एवढीच नाही तर आपल्या शत्रूबद्दल सुद्धा आपल्याला मेत्ता ठेवायची, स्टेप बाय स्टेप. म्हणजे माझं मंगल हो, माझ्या कुटुंबाचं मंगल हो, माझ्या नातेवाईकाचं मंगल हो, माझ्या मित्र परिवाराचं मंगल हो, माझ्या संपर्कात जो जो येईल त्याचं सगळ्यांचं मंगल हो, माझ्या गल्लीतल्या लोकांचं मंगल हो, माझ्या गावच्या लोकांचं मंगल हो, माझ्या राज्याचं मंगल हो, माझ्या देशाचं मंगल हो, या एशिया खंडाचं लोकांचं मंगल हो. असं तुम्ही म्हणजे तो दायरा जो आहे, तो परीघ जो आहे तो वाढत नेण्याची पद्धत आहे. प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असू शकते, प्रत्येक भिक्खू किंवा हे वेगवेगळ्या तऱ्हेने सांगू शकतात. पण चारही दिशेचे, चारही म्हणजे जलचर असतील, आकाशातील असतील, ठीक आहे, दिसणारे असतील, अदृश्य असतील, या सगळ्याबद्दल मेत्ता जागवायची. तर आपलं जे निगरोधमी इग जाता जे आधी झालेलं आहे त्यात आपल्याला माहिती आहे की हा बोधिसत्व, ते शेवटचं सांगून मी संपवतो की म्हणजे बोधिसत्व हरण आहे, एका हरणाचा नेता आहे, आणि देवदत्त सुद्धा दुसऱ्या हरणाचा नेता आहे. आणि राजाच्या उद्यानात ते बंदिस्त आहे. राजा रोज एका हरणाची शिकार करतो. आणि नंतर मग देवदत्तच्या टीमच्या एका हरणाला म्हणजे सॅक्रिफाईस करायचं असतंय, पण ती प्रेग्नंट असते. अशी ती खूप सुंदर कथा आहे, तुम्ही ऐका, निगरोधमी जातक. आणि नंतर मग बोधिसत्व आणि देवदत्त हे दोन हरण जे असतात, टीम लीडर, ते खूप सुंदर असतात. त्यांचं शरीर म्हणजे सोनेरी असतं, खूप उंचपुरे असतात, टीम लीडरच असतात ते. मग राजा त्या दोघांना अभय दिलेलं असतं सुरुवातीलाच की या दोन हरणाला नाही मारायचं, बाकी कोणत्याही हरणाला मारा. तर पुढे मग जेव्हा बोधिसत्व त्या दुसऱ्या एका हरिणी जी प्रेग्नंट असते तिचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच सॅक्रिफाईस करायला जातात. मग राजा म्हणतो मी तर तुला अभय दिलेला आहे ना. मग ते बोधिसत्व म्हणतात हो,
तुम्ही मला अभय दिलेला आहे, पण ही जी हरिणी आहे ती प्रेग्नंट आहे आणि तिच्या म्हणजे 2 जीव होतात ना, तिचा आणि तिचा बाळाचा गर्भात असलेला तरी सुद्धा. तर मी तिच्यासाठी माझा बळी देत आहे आणि तिचा जीव वाचवायचा असेल तर मला बळी देणं आहे नियमानुसार. तर ते राजा म्हणतो की मी तिला तुला तर अभय दिलेला आहे, तिला पण अभय देतो. मग बोधिसत्व म्हणतात ठीक आहे, मला अभय दिलं, त्या हरिणीला अभय देणार, पण माझे जे सहकारी आहेत या उद्यानातले जे हरण आहेत त्यांचं काय? मग राजा म्हणतो त्यांनाही अभय दिलं. मग पुढे ते म्हणतात की ठीक आहे, या आमच्या हरणाला तर तू अभय दिलं, पण इतर जे चतुष्पाद आहे म्हणजे 4 पायाचे इतर प्राणी आहे त्यांचं काय? मग राजा म्हणतो त्यांना पण मी अभय दिलं. मग ते ठीक आहे, 2 पायाचे जे काही असतील त्यांचं काय? तर त्यांनाही अभय देतो. मग ठीक आहे, मग आकाशातल्या पक्षाचं काय? मग त्यांनाही अभय देतो. मग जलचर आहे त्यांना काय? त्यांनाही अभय देतो. तर हे अभयाचं किंवा मैत्रीभावाचं किंवा संरक्षणाचे हे सगळं कशामुळे होत आहे? हे मैत्रीभावामुळे होत आहे. तर मैत्रीभाव हा असे अनेक अँगलने अनेक आस्पेक्टने बघायचा असतो आणि तो अंमलात आणायचा असतो आपल्या जीवनात. तर असं ते प्रकरण आहे मेत्ता सूक्ताचं किंवा मेत्ता भावनेचं. ठीक आहे विजया मॅडम. कोणाचे प्रश्न असतील तर विचारून घ्या, नाही तर आपण पुढे जाऊया. खूप खूप धन्यवाद मिसाळकर सर, तुमचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते आणि असंच मार्गदर्शन मिळो ही सदिच्छा. आणि तुम्ही म्यानमारला हे सगळं दान घेऊन चालले त्याच्याबद्दल पण धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर्व धम्म साखरच्या पीपीटी टीमचे, त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसंच मी धन्यवाद देते यूएस वरून आदरणीय संजय गायधनी सर आणि वैशाली गायधनी मॅडम यांच्या ज्या कार्यक्रम यशस्वी होण्यास मार्गदर्शन करतात. याशिवाय या कार्यक्रमाचे युट्यूबवर आपण जे रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो त्यांच्या अथक परिश्रमामुळे. धन्यवाद देते मी आपले सर्व उपासक उपासिकांना जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आपली ही लिंक तुमच्या मैत्रिणी सोबत तसेच कुटुंब आणि नातेवाईकासोबत सुद्धा आणि शक्य असेल तर इतर ग्रुपला सुद्धा शेअर करावी. आपल्या धम्माच्या छायेत कोणतेही ज्ञान मिळवत आहोत ते इतरांपर्यंत पोहोचवत ते सुद्धा निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करतो. सर्वांचं जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा लाभो, वसुंधरा साक्षर हो. आज आपण इथे थांबत आहोत आणि कार्यक्रमाच्या शेवटी धम्मपालन गाथा रितू बोंबाडे मॅडम घेतील, त्यांना विनंती करतो. सर्वपापस्करणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमे च न तावता धर्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मनपमज्जति नास्ति मे शरणमह्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणमह्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणमह्यं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु